कैसा मी थकलो होता रे ऐसा कैसा मी थकलो होता रे ऐसा कैसा मी थकलो. जानकी वनस्मरण जय जय राम. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते शब्दे जयांच्या समाधान टिकते. त्या ब्रह्मचैतन्य दयानिधीते साष्टांगमी वंद्ये एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की, श्री रंगनाथ स्वामी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता कलिवन दहना गहना स्वामी समर्थ. नकळे ब्रह्मादिकांत आनंदा तू आम्हा सुलभ जय कृपावंता. जय देव जय करुणाकरा आरती वाळू सद्गुरु माहेरा. जय देव जय माझे वेळ माहेर विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव. सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव रामी रामदासा फळला सद्भाव. जय देव जय करुणाकरा आरती वाळू सद्गुरु माहेरा. जय देव सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रत्येकजण साधारणपणे बुद्धिमान आहे आणि त्याची त्याला जाणीवही आहे. नसली तरी इतरांनी ठेवावी अशी पण अपेक्षा आहे. तर त्यामुळं होतं काय की असं असूनसुद्धा कुठेतरी शेरात सवा शेर ठकास महाठक जसं असतंच. तर ते कुठे ना कुठे त्याची गाठ पडते. त्याला काही फार लांब जावं लागत नाही, मंडीतचं गाठ पडते. तर तिथे अडचण होते काय की जे काही आपल्याला त्यावेळेला अनुभवायला येतं ते अनुभवावं लागतंच. म्हणजे हे व्यवहाराच्या पातळीवरचं झालं तर व्यवहाराच्या पातळीवर असा असंख्य ठिकाणी माणसाला हा अनुभव येतो. दिवसात सुद्धा 4 वेळा मनुष्य असेल तर हे अनुभवाला येतं. पण जशी सगळ्यात मान्य करायला अवघड असणारी गोष्ट असावी त्यातली ती गोष्ट आहे, ती मान्य करणं अवघड झालं. मी फसलो, जसं मी चुकलो, हे 2 शब्दाचं वाक्य अत्यंत कठीण आहे उच्चारायला. शब्द अत्यंत सोपे आहेत पण उच्चारायला अत्यंत कठीण आहे. तसं मी फसलो, कोणीतरी टकवलं, हे उच्चारायला अत्यंत कठीण आहे. तर व्यवहाराच्या बाबतीत हे नेहमी होत, आपल्याला चांगली कल्पना आहे आणि त्यातल्या त्यात उच्चारायला अवघड जातं. पण त्याच्याचबरोबर हे आहे काही काही ठिकाणी ते उच्चारणं न उच्चारणं बरं असतं. म्हणजे उच्चारण्यापेक्षा आपल्या त्या गाद्या वगैरे नाही का, लाखाच्या गाद्या आल्या, खूप बसले लोक, काय झालं नाही, पैसे गेले, काय झालं ते झालं. अनेक बँकांच्या फसवणुकी झाल्या, हे झालं, बुडाल्या, अमकं झालं, तमकं. लोकांनी काय शब्द काढला नाही, कारण काय ते पैसाही तसाच होता. उगाच त्याच्याबद्दल फसलो म्हणलं आणि जर ते दाखवायला गेलं की त्याला फसलो तर आली पण साहेब. कित्येक वेळेला आपल्या घरच्या चोऱ्यांचं असं नाही का होत, किती गेले ते सांगतच नाही, कारण किती गेले हे कुठं रेकॉर्डवर नसते, ती येईल उलट आणि त्याच्या मागं ते उद्योग लागेल. हे होतं कसं हे सिद्ध करण्यापेक्षा ते गेलं गप्प बसावं आणि काही नाही, आपलं किरकोळ कुठेतरी
1,00,000-2,00,000चा हिशोब द्यावा किंवा एक काय तर 2-5 तोळ्याचं सांगावं असं म्हणतो मनुष्य आणि गप्प बसतो. बसलेलं तर आहे, बोलता पण येत नाही. तेव्हा ह्यात किती प्रकार असतील. तर असे व्यवहारात आपल्याकडे होतात. प्रश्न आहे त्यात असं नाही आहे की बुद्धिमान आहेत आणि खूप तयारीचे आहेत आणि ते फसले असं नाही. ते फसले, भले भले फसले, लोकांकडून फसले, देशाकडून फसले, देशादेशात फसले. बुद्धी कमी आहे म्हणून फसले ही ठीक आहे, बुद्धी जास्त आहे म्हणूनही फसले, आणि जे फसवतात तेही फसले. सगळे अनुभव आपल्याला या बाबतीत आढळतील. ते कसे फसले तर माणसाळा ओळखण्यात फसले, हे व्यवहारात फसले. अजूनही हा कार्यक्रम कायम सुरू राहणार आहे. याचं कारण या अभंगात दिलेलं आहे शेवटी. तर मनुष्य का फसला तर ते घरी येतात नाही का सोनं दुप्पट करून देणार. अगदी तसा खूप सामान्य अनुभव आहे. पूर्वी ते भांडी जेव्हा साधी होती त्यावेळेला ते कलई करणारे लोक यायचे बागाई. कलईला करायचे, चकाचक भांडं करून जायचे. एक व्यवहार होता साधा. पण ही दुप्पट करून देणाऱ्यांची भानगड जी आहे सोन्याची, त्याला भलीभली भांडवल बसतात. आणि असं वाटतं किती सोपा मार्ग आहे. म्हणजे मनुष्याला ते एकदा लोभ लागला मागे म्हणजे त्याला त्या क्षणी आवरत नाही. बरं त्याला माहीत असते आपली मैत्रीण अशी फसली आहे, पण तरी हे नाही फसवणार. माझं लक्ष आहे त्याच्यावर. तुमचं लक्ष आहे तर ठेव. आमच्याकडे एक आजोबा आमचे कोकणातले, ते खूप माहीर, म्हणजे त्यांचे वडील माहीर हे त्याच्यापेक्षा माहीर, एवढे हुशार असताना. तर त्या काळात दागिने बनवण्याची पद्धत होती. त्यावेळेला हे बनवणारे जे सोनार मंडळी ते घरी येत, त्यांचं ते झगर ते हे ते पेटवायचं, तो भातान सगळं ते लावायचं तिथं सगळं, आणि त्यांच्या समक्ष पाहिजे तसं त्यांना दागिना घडवून द्यायचं, अशी पद्धत होती. त्या आठवण झाली त्यांच्या काळातली आई म्हणायची नेहमी. म्हणून तर त्यांनी त्यांच्यासमोर त्यांच्याकडचं सोनं घेतलं, त्याचा त्यांना काय पाहिजे होतं दागिना बनवला. तर कार्यक्रम 4-5 तास चालला, सगळे साध्य झालं. मग ते सगळं झाल्यानंतर आपलं सामान ते उचलतात, त्याप्रमाणे ती स्वच्छता करून दिली. अंगणात पूर्वीच्या आपल्या याच्यामध्ये अंगणामध्ये त्यांना पाय तसं खोदून ते करून द्यायचं, त्याप्रमाणे ते खोदून परत होतं तसं तरी ते करून दिलं. आणि मग जिज्ञासेने का होईना आजोबा तसे हुशार होते, त्यामुळे त्यांनी त्यानंतर बसवून घेतलं. मग त्यांचं त्या काळातल्या पद्धतीनं पान सुपारी चहा पाणी सगळं झालं. त्यांचं काय मेहनताना होता तो दिला. ते सगळं झाल्यानंतर त्यांना विचारलं, मी असं ऐकतो म्हणले की हे जे लोकमंडळी आहेत सोनार मंडळी, तर ते आपल्याला हातोहात फसवतात, कळत नाही असं म्हणतात. तर ते आजोबांना म्हणले की म्हणले दादा ते खरं आहे. म्हणले आता तुम्ही तर माझ्यासमोर हे काम करून गेलं, तर आता अशा त्या ठिकाणी काही संधी नसेल, मग ते तिकडे करता का तुम्ही? तुमच्या त्या देशात जिथे बनवायला दिलं जातं तिथे करता का? म्हणले आत्ता काही तुमच्या लक्षात आलं आहे का? म्हणले काही नाही. म्हणले नाही आलं. आता एवढे चाणक्यातली म्हणजे ते आकाशातल्या पाखराचे पिसं मोजतात म्हणतात त्यापैकी ते परमजणारे असून सुद्धा ते म्हणले आता तुमच्या लक्षात आलं तर नाही. म्हणले आता मी म्हणले जे नंतर गोळा केलं ते दाखवतो. दरवेळेच्या ठोक्याला बाजूला जो कण उडालेले ते सगळे कण मी गोळा केले, त्याची किंमत तुमच्याकडून जी मजुरी घेतली त्याच्या 5 पट आहे. म्हणले काय असेल ना, एवढे ते हुशार असून पंचक्रोशीत एवढे प्रसिद्ध असून यांच्या डोळ्यासमोर त्यांनी ते दाखवून म्हणजे यात सुद्धा म्हणजे आता ह्याला काही कला म्हणायचं का नाही मला माहीत नाही, पण काहीतरी एक कौशल्य आहे एवढं खरं की ते त्यांनी त्या सोन्यातलं त्यांच्यासमोर करून दाखवलेल्या दागिन्यातले बाजूला इतके बारीक कण होते, आणि त्याने ते सगळं गोळा करताना ते केव्हा गोळा केलं आणि ते कुठं ठेवलं आणि वेगळं कसं काय केलं काय कळलं नाही. बरं हा काही जादूचा मामला नाही. म्हणजे जादूगारांनी ठीक आहे ते पिसत काढून दाखवले वगैरे ठीक आहे, तो कार्यक्रम माहिती आहे आपल्याला. पण ह्या काही तसा नाही, हा प्रत्यक्ष व्यवहारातला अनुभव आहे. आणि हे सोनं त्यांनी कशा पद्धतीने गोळा केलं म्हणले तुम्हाला नाही कळलं ना. हे असं करतात. आता आमच्याकडे आल्यावर आता ते म्हणले मग आता तुमच्याकडे आल्यावर काय करत असेल म्हणले, काय विचारायची गरज नाही म्हणले.
तर तसं काही गरजच नाही. माझ्या डोळ्यासमोर तुम्ही हे मला दाखवून दिलं तेव्हा व्यवहारात मनुष्य या अर्थाने फसू शकतो. दागिनेचं सांगितलं तसं आहे, त्यात फसू शकेल. आपल्याला दिसतं समोर तरीसुद्धा झाडाच्या बाबतीत आहे, पानाच्या बाबतीत आहे, किती आहेत जगामध्ये अनेक ज्या गोष्टी वावरतात त्यात फसण्यामध्ये भ्रम. आता रात्रीच्याच वेळेला तेच झाड भूतासारखं सुद्धा दिसतं, तेच झाड माणसासारखं दिसतं. आता वास्तविक ते झाड आहे. आता आपण त्या जागी नवीन गेलो असू तर कदाचित आपल्याला तसं भास होईल, पण प्रकाशाला की तो भास निघून जाईल आणि ते झाड आहे हे झाड ठरेल. तसं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे भ्रम आहेत, अनेक प्रकारे आपण फसवले गेलो, म्हणजे त्यांच्या भाषेत ठकलो गेलो. तर ते कशानं गेलो ते त्यात शोधायचा प्रयत्न आहे, आपण समजून घ्यायचा प्रयत्न आहे. त्यांचा तर त्यांनी स्पष्ट अनुभवच दिलेला आहे. तर असं का होतं तर ह्यात भ्रम आला, लोभ आला, माझं मत आलं, दुराग्रह आला, संचय आला, किती गोष्टी आल्या ज्याच्यामुळे फसायला होतं. आता तिथे अंधार आला, अज्ञानाचं प्रतीक आहे ते. मग आपल्याला ते अज्ञान आहे म्हणून तिथे त्या ठिकाणी जे काही वस्तू होती, काय झाड होतं, काय होतं, ते माणूस आहे असं वाटलं, ते भूत आहे असं वाटलं, ते अमुक आहे असं वाटलं. प्रकाश आला आणि ते निघून गेलं. तेव्हा ज्याच्याजवळ प्रकाश आहे त्याला अशा तऱ्हेचे फसण्याची शक्यता कमी. तो प्रकाश नसतो आणि तो देणारा कोण असतो तो सापडतो, आणि तो ज्या वेळेला खऱ्या अर्थाने जे खरं फसणं आहे ना, फसण्यामध्ये सुद्धा ग्रेड्स आहेत असं काय वाटतं. हे किरकोळ आपल्याकडे तिकडे कुठेतरी एखाद्या 2-5 रुपयात फसवलं वगैरे. मागे आपल्याला ते आपल्या दासगणू महाराजांनी सांगितलं होतं ना, त्या मुंबईला गेले आणि त्या तेंडुलकरांच्याकडे उतरले आणि ते नारायणराव वगैरे ढेकूण झाले होते, त्याच्यावरनं सांगितलं होतं बघा. ढेकूण, प्रचंड ढेकूण. म्हणजे दादांची एवढी व्यवस्था करायचा त्यांनी प्रयत्न केला, पण मुंबईची जागा, हे सगळं अडचणी आणि ह्या सगळ्यात ते तरी नारायणराव तरी काय करणार आणि दादा तरी काय करणार. शेवटी दादाही कंटाळले, शेवटी ते ठिकाणाला कंटाळले. म्हणले अरे याला काहीतरी फवारा औषध काहीतरी घेऊन ये म्हणून नारायणराव म्हणले आणतो. ते नारायण गेले, त्यांनी ते बाजारात गेले, इकडे तिकडे फिरता फिरता गल्लीमध्ये तो मनुष्य ओरडत होता. हा प्रकार त्यावेळेला खूप होता. त्यामुळं तर म्हणले रेकणावर जालिम औषध तो म्हणून ते म्हणले बरं झालं आपल्याला लगेच मिळालं. घेतलं, आणायला 1 पुडी, 5 आण्याच्या 5 पुड्या घेऊन आले. घरी आले आणि म्हणले हे काय करायचं, ते म्हणजे सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि ते पुडी सील केलेली घरी घेऊन आले. मागे बोललो होतं बघा आपल्याला. घरी घेऊन आले आणि अरे ते काय रात्रीची वेळ झाल्याबरोबर दादाने हाक मारले, नारायण ते काय झालं, ते झालं राजकाम करून ठेवले सगळे, 5 पुड्या आणून ठेवल्या, तुम्हाला काय त्रास होणार नाही. ठीक आहे म्हणले, मार बघू एकदा काय ते काय फवारा आहे पावडर आहे काय ते मार. तर त्यात ते पुडी पहिली उघडली आणि मारणे की विधी ते वरती असतं ना तसं, ते उघडल्यानंतर त्यातून चिठ्ठी निघाली. ते चिठ्ठीच होती फक्त साधी, पकड के मारना. तर ही जी आठवण झाली मला खूप काळानंतर, पकड के मारना. उरले काय 4 पुढे उघडून करायचं, पकड के मारना म्हटल्यानंतर म्हणजे काय मनुष्य. ह्यांनी लिहिले, काकाने लिहिताना या आठवणी लिहिल्या आहेत, त्याच्यात हे लिहिले की काय जगामध्ये असू शकतं, म्हणजे त्यात सुद्धा ग्रेड्स आहेत. आता ही गाण्याची वस्तू होती, त्यात पण फसू शकतो. ओके नाही, एकच आहे, एक आणायची वस्तू, त्याने समजा एकच पुडी घेतली तर एकच आणा गेला असता. आता 5 आणे गेले, ठीक आहे, त्यांनी दादांसाठी म्हणून जास्त घेतलं, पण मुक्काम आहे, 8 दिवस राहणार आहेत वगैरे म्हणून. पण नसतं ते एक आणायचं, म्हणजे एक आण्याची पण फसवणूक आहे, एक पैशाची पण फसवणूक आहे आणि सगळ्या जन्माची पण फसवणूक आहे. प्रश्न तिथं आहे. आणि असं असून मला म्हणजे खरं सांगायचं तर जसं हे मला ते काय औषध दिलं त्यात 1 आणा, ठीक आहे, ते 1 आण्याची फसवणूक झाली. ते सोनवालेले त्यांनी एवढं सोहळा केलं, त्याच्यात त्या ग्रेडची फसवणूक झाली. असं करत करत माझी म्हणजे प्रत्येक गोष्ट ह्याच्यातली की त्या प्रमाणात फसत गेलो. असं खूप फसत जातो मनुष्य. तर तसा फसत जातो तो सर्वात शेवटी. हे तर काही ठीक आहे, हे फसणं इकडचं तिकडे तिकडचं इकडे, काय समजा सोनं गेलं दुसरं मिळवतील, हे झालं ते औषध चुकीचं आहे कळलं, उद्या जाऊन खरं औषध घेऊन येतील. म्हणजे त्या ठिकाणची फसवणूक ही एका मर्यादेपर्यंत आहे आणि ती त्या मर्यादेनंतर ठीक आहे, या बँकेतली बुडातली दुसऱ्यात ठेवतील, काहीतरी होतील. मनुष्य काही उपाशी राहत नाही,
काही कुटुंबांना त्रास झाला नाही असं नाही, अगदी जे काठावर होते, पण तरीसुद्धा शेवटी लोकांचा संचयाचा प्रश्न होता. त्याला दुसरे पर्याय असू शकतील, तर ह्या फसवणुकीला पर्याय आहे, त्याला काहीतरी उत्तर असू शकेल, मार्ग असू शकेल. पण ज्याच्या जन्माची फसवणूक झाली आणि ती कशामुळे झाली, तर जसं इथे ठकलो किंवा फसलो, तसं ज्यामुळे जिथे बुद्धीने मला धोका दिला, की मला असं वाटलं की हे बरोबर आहे, किंवा मला भ्रमाने धोका दिला, हे झाड आहे असं मला वाटलं, तर त्या क्षणी ते भूत आहे असं वाटलं, काय ते मनुष्य आहे असं वाटलं, ते मला नीट कळलं नाही, म्हणून माझी फसवणूक झाली. तर तशा तऱ्हेनं नीट कळलं नाही तर मनुष्य जेवढा म्हणून विशाल आहे, जेवढं त्याचं खरं स्वरूप आहे, ते त्याला खरं स्वरूप सापडत नाही. यासारखी आयुष्यातली सर्वात मोठी फसवणूक नाही. या अर्थाने सर्वात मोठं ठकला कशाने, तर स्वरूपाचंच ओळखच झाली नाही. हा खरा जो फसला तो खरा फसला, बाकीचा फसला तो काय जन्माबरोबर जसं नफा तोटा वस्त्र प्रवरणं अमकं तमकं घरदारं ह्या सगळ्यात ते जाईल, एवढं त्याला काहीतरी पर्यायी असेल. पण जन्माचा ठकला तो पुन्हा जन्म घेतल्याशिवाय नाही, त्याला संधी परत मिळणार नाही. या अर्थाने एवढी माझ्याकडे बुद्धिमत्ता असून असं का झालं. बरं याच्यामध्ये काही असा फरक आहे का की अमक्याला आहे तमक्याला नाही. आता बुद्धिमत्ता कमी आहे तो जास्त फसतो, आपण व्यवहारामध्ये बघतो. मंदबुद्धीचा माणूस आहे त्याला जास्त लोक फसवतील, हा व्यवहाराचे सिद्धांत झाला, व्यवहाराप्रमाणे असा व्यवहार झाला. बरोबर नसलं तरी ते खरं आहे की त्याची फसवणूक जास्त होणार. इकडे तसं नाही आहे. जे माझं स्वरूप म्हणून मला मी खरा जो कोणी आहे तो तसा प्रत्येकजण आहे. तो लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत कसंही, बाकीची लौकिक बुद्धिमत्ता, पैसा, अमकं तमकं, ऐश्वर्य काय तुमचं असेल ते असू दे, त्याच्यात जे त्याचं खरं स्वरूप आहे ते ओळखण्यात मी फसलो आणि कुठल्या तरी कारणाने फसलो. जसं भ्रमाने फसलो, या अंधाराने फसलो, अज्ञानाने फसलो. तसं थोडासा विषय थोडा तात्विक असला तरी आपण तो आपल्या पातळीवर समजून घ्यायचा थोडक्यात प्रयत्न करूया. त्यांचं म्हणणं असं आहे की मी असा होतो, मी खरं म्हणजे मी ब्रह्मा, पण मी हे मायेत सापडून इतकं म्हणजे जसं एखादा सरपटणारा प्राणी व्हावा तशी माझी अवस्था का होईल, मी इतका निष्क्रिय का व्हावा, मी इतका भगवंताला का विसरावा. मी तो असून, मी भगवंत असून, मी आत्मस्वरूप असून, ज्याला कशाचीही बाधा नाही, असा असूनसुद्धा मी असं का व्हावं, असं त्यांनी विचारलं. आणि ते झाल्यामुळे माझं जे खरं साध्य करायचं, जे आयुष्यात जन्माला येऊन साध्य करायचं होतं, त्याला मी मुकलो. आपुल्या निजहिता मुकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. आपुल्या निजहिता मुकलो, आपुल्या निजहिता मुकलो, होता कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. आपुल्या निजहिता मुकलो, आपुल्या निजहिता मुकलो, तारे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. माझ्या स्वरूपाचा अंत पहाता, माझ्या स्वरूपाचा अंत पहाता, कुंठित वेदांत, माझ्या स्वरूपाचा अंत पहाता, कुंठित वेदांत. ऐसा व्यापक मी हा असता, ऐसा व्यापक मी हा असता, म्हणवी औट हात, ऐसा व्यापक मी हा असता, म्हणवी औट हात,
होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. आपुल्या निजहिता मुकलो, आपुल्या निजहिता मुकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. कोटी गोष्ट ह्या भ्रमातली गोष्ट मान्य करणं सोपं जातं, पण जी खरं सत्य आहे ते मान्य होत नाही पटकन. आपण व्यापक आहोत हे मान्य होत नाही, आपण संकुचित आहोत हे सत्य प्रत्ययाला आहेत वगैरे, ते सत्य नाही. आज जे जे महापुरुष होऊन गेले किंवा जे जे या भक्तीच्या मार्गाने उद्धरून गेले ते सगळे हे व्यापकच झाले. त्यांना कळलं की आपण हे एवढे क्षुद्र वस्तू नाही आणि क्षुद्र वस्तूंसाठी जन्माला आलेले पण नाही. त्या मला उदरनिर्वाहाला लागतील, त्याच्यासाठी मला काही काम करावं लागेल, हे सगळं खरं आहे, पण मी म्हणजे ते नव्हे. इथे जे म्हटलं ऐसा व्यापक मी हा असता, मी स्वतःला अवठाच देह समजलो. मी स्वतःला देह समजणं हे सहजपणे घडतं, पण मी म्हणजे अवठात देह नव्हे हे समजूनच घ्यावं लागतं. आणि समजून एकदा घेतलं की माणसाला मग अवठात देहाची एवढी चिंता लागत नाही. ठीक आहे, तो तसा येईल असा जाईल. म्हणजे घड्याच्या 3.5 हाताची आपली किंमत नव्हे, खरं सांगायचं तर आपली किंमत ब्रह्मा एवढी आहे, आपण का कमी करून घ्यावी हे पटत नाही. कारण आपण तसे नाही असंच जास्त वाटतं. आणि तसंच जास्त वाटतं का, जशा संगतीत राहतो तसं वाटतं. तर सगळेच जर त्या शरीराच्या संगतीत राहिले, तेवढेच वागतात, तेवढेच संकुचित आहेत, तर जसा ज्या भाषेत मनुष्य वावरतो, जन्माला येतो, मातृभाषा म्हणतो आपण, असं ज्या मातृभाषेत जन्माला येतो तीच भाषा तो बोलतो. त्याला दुसरी भाषा आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. तर कधी संपर्काने आला, आता आजचा काळ पुढे गेला म्हणून थोडा संपर्क येतो दुसऱ्या भाषेचा, तेव्हा दुसरी काही भाषा असू शकते असं पटतं. आजही असे आपल्याकडे भाग आहेत की ज्या भागात अजून ह्या इतर जे आपण ज्या पद्धतीनं वावरतो आहोत तशा पद्धतीच्या मनुष्य संस्कृतीचा प्रवेश त्यांच्याकडे झालेला नाही आहे. त्या अजूनही ते दगडाच्या गुहेत राहत आहेत, असूनही ते त्या डोंगरात पोखरात तिथे राहत आहेत, असं आजही असू शकतं. तर त्यांच्या दृष्टीनं हे काय जीवन आहे एकदम, ही जी माणसं गेली तर हे कोण प्राणी आले असं त्यांना वाटतं. कारण ते तिथे आले नाहीत, ते कधी विशाल झाले नाहीत, ते कधी पुढे गेले नाहीत, म्हणून तसं वाटतं. मग तसंच आमच्याही बाबतीत अजून एक टप्पा पुढे काहीतरी असण्याची शक्यता आहे की असंही विशाल काहीतरी असू शकतं. ह्याची कल्पना आली तर संकुचिततेची आणि विशालतेची कल्पना येईल. ती आली तर कदाचित हे जे म्हणतात ऐसा व्यापक, ऐसा म्हणजे कैसा ते दिलेले, माझ्या स्वरूपाचा अंत पाहता कुंठित वेदांत. तो सुद्धा म्हणतो की हे नेती म्हणतो, ते अमुक म्हणतो, सगळं त्याला नैषा तर्केण म्हणतो, हे सगळं म्हणतो. तो म्हणतो हे बुद्धीनं समजणारी वस्तू नाही आहे, हे लक्षात घ्या. तर असं तो अनेक प्रकारे सांगतोय. म्हणजे हे खरं वेदांताची सुद्धा परिभाषा, वेद म्हणजे सगळं खरंच ज्ञान. तर ज्ञानाचा जिथे अंत होतो तिथे सुद्धा ते सांगतं, शेवटी अंती हेच सांगतं की ते जे काय आहे ते मी सांगू शकत नाही, ते इतकं ते मोठं आहे, स्वरूप त्याचं एवढं मोठं आहे जे विश्वाला व्यापून आहे. आता आकाशाचं एक आकाश नाव दिलं, पण ह्याचा अर्थ आकाश म्हणजे काय हे सांगता आलं का? ते सांगता येत नाही, म्हणून आपण काहीतरी शब्द वापरला आकाश दुसरा आणि त्याच्या भाषेतला शब्द वापरेल, तेव्हा त्या भाषेच्या पलीकडे नसलो तर जशी साध्या भाषेमध्ये नाही कळत. आपल्याकडे या गोसिका होते ना, ते अहमदाबादला गेले वगैरे, त्यांच्या आठवणी आपण वाचल्या असतील. तर त्यांनी ते सांगते, त्या काकू सांगायच्या, त्या घरी एकटे असायचे, ते क्वार्टर वगैरे असायच्या आणि मिलमध्ये काम होतं. तेव्हा ते जायचे निघून दिवसभर कामाला, आणि मग इकडे तशी बाकीची कोणाची ओळख नाही आणि त्यांचं जाणंही तसं त्या अर्थाने पहिल्यांदाच झालं. म्हणजे कधी ह्याला जायची, म्हणजे दुसऱ्या परप्रांतात जायची कधी वेळ आली नाही या अर्थाने. म्हणजे काही त्यांची नोकरी झाली आधीची, ती मुंबईत झाली, इकडे अचलपूरला झाली, असे झाले. तर त्यांनी त्यांच्या तिकडच्या गेलेल्या असतानाच्या काही आठवणी लिहिल्या, सांगितल्या, आपणही त्या ऐकल्या असतील. तर
त्या शेजारच्या बाईंची पहिल्यांदाच संपर्क आला दुपारी या घरात मुलं मुली ही घरातली ती लहान मुलं तर त्यांनी आपलं सहज विचारलं तमारो म्हणजे शालिनीबेन तमारो नवरो छो विचारलं ते म्हणजे हो नवरा आहे मुलं पण आहेत ते म्हणजे आता मला काय माहिती मग त्यांच्या लक्षात आलं ह्यांना कळलं नाही आहे तर नवरो छो म्हणजे तुला थोडा वेळ आहे का दुपारचा वेळ मोकळा आहे का थोडी तू मोकळी आहेस का तर मला नवरो छो तर ते काही कळलं नाही त्यामुळे सांगितलं हो नवरा मुलं पण आहेत आता हे सगळ्यांनी अर्थाने विचार केला तर कळणार कसं त्यांनी विचारलेला प्रश्न त्यांच्या पद्धतीनं बरोबर आहे आणि यांच्या पद्धतीने ह्याने दिलेलं उत्तर बरोबर आहे पण हे भाषेची संकुचितता आल्यामुळं त्यांना दुपारचा वेळ जरा तुम्हाला मोकळा असतो का तुमच्या घरी आत्ता तुम्हाला वेळ मोकळा आहे का अशा अर्थाचं विचारण्यासाठी नवरो छो विचारलं त्यांनी सांगितलं हो नवरो मुलं आहेत आता काय होतं थोडं थोडं पुढे गेलं म्हणजे थोडं थोडं ते लक्षात येतं की त्यांना काय म्हणायचं असावं तर व्यापकासत्ता म्हणजे काय असेल व्यापकासत्ता म्हणजे त्यांना जे म्हणायचं आहे माझ्या स्वरूपाचा अंत पाहता जिथे ज्ञानाची परिभाषा संपली सगळी त्या काळात करायचे ते संस्कृत असेल इतरही भाषा होत्या त्या पद्धतीनं त्यांनी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला त्यातल्या त्यात जुनं म्हणून ते तर तशा स्वरूपाचा वर्णन करताना समजून घेताना अंत पाहता वेदांत कुंठित झाला असं म्हटलं आहे म्हणजे खरं माझं स्वरूप काय हे मला माझ्या गुरूंनी समजावून दिलं ते समजावल्यानंतर ही सगळा कचरा होऊन गेला बाकीचा ज्याला प्रपंच आपण म्हणतो आहोत जो आपण करावा ज्याच्या साह्याने पुढे जाणार हे सगळं खरं आहे ज्या शरीराच्या साह्याने म्हणजे त्यातलीच ही सगळं आणि त्यातूनच ते नित्य कळलं पण ते सगळं खरं असलं तरी ते नित्य नाही हेही कळलं आणि मग त्याची चिंताही उरली नाही जे आपल्याला चिंता उरते ते मला कल्पना आहे समजा जरी अगदी भोकं पडलेलं भांडं असलं किंवा अगदी समजा ते खराब झालेलं असलं टाकूनच द्यायचं असलं तरी चोरीला गेलं तरी काळजी वाटते त्रास होतो मला सिटी चोरीला गेलं असं वाटत राहतं आता ते टाकायचंच होतं ना मग त्याचं जाऊ दे ना ते घेऊन गेले तर पण तसं होत नाही ते आपणहून जर दिलं असतं तर किंवा मोडीत ते आपलं आहेच की तर त्यामुळे ते मोडीत टाकलं असतं तर काय 2 पैसे मिळाले असते त्याचं काहीतरी करता आलं असतं किंवा ते मोठ्या पात्राचं ते छोटंसं काहीतरी घेता आलं असतं असं वाटत राहतच माणसाला माणसाचं मन याच्यात इतकं गुंतलेलं आहे तर हे खरं सांगायचं तर ते आता निदान मी म्हणतो धडकं असतं तर ठीक आहे गळक्याची कशाला चिंता करायची एवढी नाही का नाहीतरी ते काय पाणी भरायला उपयोगी पडणार आहे का काय आहे पण तरीसुद्धा असं वाटतं की गळकं असलं तरी असू दे वेळ पडली तर धान्य ठेवता येईल हो खरं आहे पण धान्य गळण्या एवढं काही ते मोठं हे नाही आहे त्याला भूक पडली बरोबर आहे पाणी नाही मावणार पण त्यात धान्य मावू शकेल इतर काहीतरी वस्तू मावू शकेल असं वाटत राहतंच अजूनही त्याच्यातलं ते मन ते खरं तर गळकं आहे आता मन सुद्धा गळून जायला पाहिजेत ना पण नाही जात गळक्या भांड्यातून मन जात नाही तर त्या भांड्यातून ते कसं जाणार मला सांगा ह्या सगळ्या एका भांड्याची एवढी अवस्था आहे तर इतक्या वस्तून इतक्या गोष्टी आपल्या ह्याच्यातनं कसं काय मन काढायचं आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येक वस्तू समजा असं समोर एक मानसिक प्रयोग आहे काही करायचा प्रयोग म्हणजे नुसतं आपलं मनाने आपलं मांडायचं हो नुसतं की समजा हे भांडं टाकून द्यायचं म्हणजे समजा म्हणायचं आणि सुरुवात करायची तसं तर समजा घरातल्या अशा वस्तू समोर ठेवल्या वस्तूंचाच विषय चालला आहे माणसांचा किंवा ह्याचा काही नाही चालला बरं का तसं काय एवढं अगदी आपण फार मोठा प्रयोग नाही करायला निघालो छोटासाच प्रयोग निघाला बरोबर कसं आत्मपरीक्षण एवढंच एक 5-7 प्रश्नापुरतं खरं सांगायचं तर तो 100 प्रश्नाचा विषय आहे पण तरीसुद्धा आपण करायला गेलो तर समजा आता काय घरातली चमचा आहे काय भांडं आहे काय वस्तू आहे तांबे आहे अमकं आहे तमकं आहे आपल्याला लागलं का नाही लागत नाही आहे ना टाकून देऊ म्हणजे इथल्या इथं म्हणजे समजा टेबलावर ठेवलं असतं तर खाली टाकू असं समजू आपल्याच घरात तर त्यामुळं चिंता नाही वाटणार पण असं जर बाजूला करायला गेलं तर किती राहील मनापासून ठरवलं तर अगदी काय बाबांसारखं किंवा यांच्यासारख्या लोकांच्यासारखे प्रपंच लुटून आला ना देऊन टाकले आणि मोकळे झाले तर तसं नाही झालं तसं अनेकांनी ते पण केलेलं आहे पण तरीसुद्धा ते नाही केलं एवढं आपलं पण आपण एक प्रयोग म्हणून असं केलं की ह्या वस्तू आहेत आता वस्तूंबद्दल बोलतो पण उदाहरणादाखल वस्त्रप्रवरणाबद्दलही बोलतो समजा हा शर्ट नाही घातला आपण जवळजवळ 6 महिन्यात तरी आठवत नाही की हा शर्ट आपण वापरला आहे आणि तसं म्हटलं तर अजून 10 आहेत तर त्याच्यातला आता काढला तरी चालेल समजा दुसऱ्या कोणाला तरी 10 महिने तो पडून होता अजून जर 10 महिने पडून राहिला तर तो खराब होईल हे आपल्याला माहिती आहे पण तरीसुद्धा असू दे कधी बदल करावा असा वाटला तर
आता इतकं असताना काय बदल करणार? उरलेले 9 घालायचे शिल्लक आहेत, ते बदल करायला पुरेसे नाहीत का? पण तरीसुद्धा असं वाटतं की ते असू दे. मी मुद्दामच शर्टाबद्दल बोलतोय बरं का. तर त्यामुळं तर असा शर्ट आहे समजा, तो बाजूला ठेवला, हे ढीग लागले साड्यांचं, काय करायचं? कपाटाच्या कपाट. तर ती त्याच्यातलं निघत नाही. आणि अनेक वेळेला असा प्रश्न निर्माण होतो की कुठली नेसावी ह्याच्यात जवळजवळ अर्धा तास ठरवण्यात. काय त्याचं पुढे खरं 5 मिनिटाचं काम ते घेतलं नसलं होत नाही तसं. मग असे ते लावलेलं असलं म्हणजे मग वाटतं की आज हा का तो का तो, हा पण कधी नाही, तो कधी नसतं. असं करण्यात किती वेळ म्हणजे आयुष्याचा वेळ किती मोलाचं आहे. मुलाचे आयुष्य वेचून जाय पूर्वपुण्य वय लावा याचा एवढं गोष्ट आहे. तिथं आपण तो याद घालावा का नाही, हा आता आपणच विचार करायचा विषय आहे. यासाठीच परमेश्वर किंवा गुरु याच्यावर प्रकाश टाकतात की भ्रमामुळं वाटते, ह्याची मला गरज आहे, हे मला करायला पाहिजे. अगदी तेच आहे तसंच्या तसं घालून आपण जरी तसंच्या तसं घालणार नाही, ही गोष्ट खरी आहे, पण तरीसुद्धा आलटून पालटून समजा 5, 10 काय ते झाल्यानंतर कोणी आपल्याला काही विचारणार नाही, तुम्ही अमुक का नाही घातली, तमुक का नाही घातलं. आपल्या कपाटात ठेवले ते वर्षभर जर काढलेलंच नसलं तर त्याला काय माहिती असणार की त्यांच्याकडे किती आहे. हां, आता हे मात्र असतं की एखाद्याने दिलेलं असलं की नाही त्याचं लक्ष असतं. असं दिलेलं असल्यानंतर लक्ष असायचं काही कारण नाही. दिलं ना ते आता, पण ते दिलं कुठे आहे ते, त्यामुळं त्याचं लक्ष असतं. दिलं आहे पण अजून यांनी ते वापरलं नाही का त्यांनी वापरलं नाही काय असेल ते, तर ते जे काय अजून वापरलं नाही अशा तऱ्हेनं होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याच्यासाठी एकदा वापरून वापरावं आणि टाकावं. वापरून टाकावं इतकं थोडं सोपंच आहे, सोपं नाही. वापरून टाकावं. तर त्यावेळेला ते वापरलं आणि ठेवलं. अशा वस्तू समजा समोर घेतल्या, मला सांगा नाहीतरी जीव अडकतो तो कशात अडकणार ह्याच्यातच ना शेवटी. आपण का बोललो, भांड्यांचं बोललो, वस्त्रप्रवारणाचं बोललो, हे का बोललो, तर जीव त्याच्यात आहे. जीव तो मग नामस्मरणाला बसलं की नाही लक्ष लागत नाही. अहो लक्ष कसं लागेल मला इथे, लक्ष जर सगळं इतक्या ठिकाणी गुंतलेलं आहे हो की नाही. 5-50 वस्तू घरामध्ये, त्याच्याशिवाय इतके ड्रेस, तिच्याशिवाय इतकी वस्त्र, इतकी द्यायची घ्यायची, अमकं तमकं इतकं सगळं असताना त्याचं ते लक्ष लागणार कसं? त्याच्या नकळत मनाचा एक कोपरा का होईना, एक धागा का होईना, पण हे व्यापलेला आहे ना. मग ह्याच्या व्यतिरिक्त आणखी जर आपल्या स्वतःच्या इंटरेस्ट म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या आवडीचं असं जर काही असेल तर त्यात किती लक्ष लागलेलं असेल त्याचं. जिथं ते विशेष त्याच्या लक्षात पण नाही, ते घड्या उघडताना लागतं हे होतं की आपल्या लक्षातच नाही, आपल्याकडे ह्या रंगाचं हे होतं, या रंगाचं ते होतं, ते लक्षातच नाही. असं जिथं आहे तिथंसुद्धा कोपरा व्यापलेला आहे. तर जिथं आपल्याला ती आवडीची किंवा काय महत्त्वाची गोष्ट वाटत असेल तर तिथं किती लक्ष लागलेलं असेल किंवा किती त्यांनी व्यापलेलं असेल जागा, मग ते चित्तातली जागा मोकळी होणार कशी. आणि हेही गणित सांगून ठेवतो की 4च असली म्हणजे चित्ताला कमी व्याप्ती असते असं नाही आहे. हां, मुळात त्याच्यात काय तथ्य आहे की नाही ह्याच्यावर त्याची ती व्याप्ती अवलंबून आहे. ही तथ्याची गोष्ट असली तर 10ही जागा व्यापतील आणि 4ही जागा व्यापतील. चित्ताची जागा व्यापायला आपला त्याच्यातला जो इंटरेस्ट आहे, आपला त्याच्यातला जो रस आहे, आपलं त्याची जी आवड आहे त्यांनी व्यापलं जातं. आपल्याकडे घरामध्ये सहसा बघा तुम्ही एक ड्रेस असतील 25, म्हणा त्याच्याबद्दल बोलता, पण काय आता हे तर वेदांत लागला, आता काय करायचं. तर त्यामुळे तिथे सगळा अंतच आहे. त्यामुळे ते आपल्याला समजण्यापेक्षा हे सोपं पडतं. त्यामुळे एक समजा 10, 20, 25 काय शर्ट पॅन्ट असतील, समजा काय 25 म्हणजे या 25च्या भाषेत बोलता येत नाही, पण 50 म्हणा, 50च्या भाषेमध्ये काय साड्या काय ते असतील आजच्या काळातले, तर ती असतील ना, तर ती एवढ्या प्रमाणात आहेत. आणि इकडे एक समजा 25 दासबोध आहेत आणि 25 ज्ञानेश्वरी, काहीतरी चुकीचं बोलल्यासारखं वाटतं. तर तशा 25 ज्ञानेश्वरी, 25 दासबोध, आणि हा ठेवू का नको असू दे आपल्याला उपयोगी पडेल, नको असू दे आपल्याला उपयोगी पडेल, असं दासबोधाबद्दल वाटते, भागवताबद्दल वाटते, असं आपल्याला किती घरामध्ये अनुभवायला येणार नाही असं म्हणत नाही. अफवा सगळीकडेच असतात, नियमच आहे म्हटल्यानंतर. तर तसं आपल्याला होतं आहे सारखं. 25 हरिपाठ आहेत घरामध्ये, का करावं, हे पुस्तक टाकावं का ठेवावं, विवरण आहे समजा हरिपाठ, ह्यांचं विवरण आहे, त्यांचं विवरण आहे, त्यांचं विवरण आहे, इतकी विवरणं आपल्याला काय करायची. तिथे असं वाटतं आपल्याला एक कळलं म्हणजे बस, आधी मुळात आणतच नाही तो विषय. कुणीतरी भेट देतं कशाच्या तरी निमित्ताने, त्यामुळे पुस्तकं वाढतात. ती वाढली समजा, तर अशी समजा वाढली तर हरिपाठाचं हे ठेवू का नको असं काही नाही. आवडतं एक बस आहे का आपल्याला, तिथे एक बस आहे की पटकन वाटतं. जे ओढ कुठून कुठं आहे त्याचं ते लक्षण आहे. म्हणजे ते आपल्याला जसं त्याच्यात रिपोर्ट मिळतो तसं ते रिपोर्ट दाखवत होतं, तसं हा रिपोर्ट आहे त्याचा, की इकडे कितीच वाटतं असं की असू देत. 10 प्रकारे दासबोधाचं विवरण केलेलं आहे,
तर 10 दासबोध म्हणजे एक काप आहे आपण त्यात 10 साड्या बसल्या असत्या असं वाटतं की नाही. त्याच्यामध्ये फरक आहे लगेच. तिथे असं वाटतं, पण इथे नाही. तिथे ते 10 आपण 10 प्रकारे अभ्यास करू. आपला एक वाचायचं पंचायत आली आहे, तर मला सांगा कुठे 10 प्रकारे अभ्यास हे. तिथे लॉजिक सगळं पडतं की आपल्याला जर एक प्रकारे वाचायला होत नाही आहे किंवा एका पद्धतीनं मांडलेला संपादित केलेला काय ते लिहिलेलं तो वाचायला होईना झाला आहे, उरलेले 9 आपल्याला काय करायचे आहेत असं तिथे अगदी आपल्याला वकिली पद्धतीनं बरोबर वाटतं आणि उरलेले 10 योग्य ठिकाणी ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे रवाना होतात. इकडचं रवाना होत नाही. आपण कुठे नसणार आहे 25, आपल्याला कुठं लागणार आहे घालायला 25 असं नाही वाटत. तिथे असं वाटतं की समजा आज नसला उपयोगी, समजा हा खराब झाला तर तो असू दे, तो झाला तर तो असू दे, तो झाला तर तो असू दे, बदल म्हणून असे सीझनप्रमाणे परत असू दे. सीझन म्हणजे तर काही आपल्या हातातलीच गोष्ट नाही, कारण आत्ता हा सीझन आहे. अजून 2 तासांनी काय होईल कोणास ठाऊक. आपल्याला ते इतकं उकडतं. बाहेर थोड्या वेळाने तासाभराने सगळं बदलून जाईल. चित्र काल बघितलं आपण, परवा बघितलं, एकदम चित्र बदलून जातं, गारवा सोसत नाही एवढं होतं. मग त्यावेळेला आपल्याला ते लागेल. तसं दासबोधातला त्यातला सांगितलेला अर्थ आपल्याला लागेल असं नाही वाटत. किती फरक आहे. घर म्हणजे घरातल्याच वस्तूंची यादी चालली, बाहेरच्या नाही कुठल्या. तर तसं ते माणसांचं तसं वाटतं, संबंधांचं तसं वाटतं, लौकिकाचं तसं वाटतं, संचयाचं तसं वाटतं, सगळ्या प्रकारचं असू दे असं वाटतं. हे खरं सांगायचं तर मी केवढा व्यापक आहे याची मला कल्पना नाही, म्हणून मी संकुचित गोष्टीत अडकलेला आहे. आणि संकुचित गोष्टीत जोपर्यंत अडकलेला आहे तोपर्यंत मला व्यापक स्वरूपाची माझ्या कल्पना येणार. रामतीर्थ जे म्हणाले ना, तुमच्या हातातलं लोटा तुम्ही सांभाळताय पाणी प्यायचं, तोपर्यंत सगळं हे आहे. तुम्ही सरोवराच्या गाठी बसलेले आहात, तर आता द्या लोटा फेकून त्याच्यात, सगळं सरोवर तुमचं आहे. कधीही लागलं सरोवराकाठी आहात, पाणी प्या, कितीही पाणी प्या. एक वेळ तुमच्याकडे एक पाण्याचा लोटा आहे, पाण्याचं एक भांडं आहे, तर किती पिऊ शकाल? त्यात जेवढं आहे तेवढंच पिऊ शकाल ना. तसं संकुचित जीवनाची अवस्था होते. किती घ्याल आनंद, हे जेवढं आहे तेवढाच ना. ज्याचं हे नाही आहे किंवा ज्याचं मन ह्याच्यात नाही किंवा ज्याला हे कळलेलं आहे की मी कोण आहे, तर त्याला त्या अर्थाने त्याला अडचणच नाही. कुठे गेलं तरी, कुठल्याही गावात गेलं तरी त्याची काळजी घेणारा माणूस आहेच. कुठल्याही परिस्थितीत पडला तरी त्याला मदत करणारा माणूस आहेच, कारण तो त्याचा नाहीच. तो केवढा आहे ह्याची त्याला कल्पना आहे. त्यामुळे तो जिथे जाईल तेवढं तिथे परमेश्वर उभाच आहे. तो सगळीकडे भरून राहिला नाही का. तो इतक्या ठिकाणी भरून आहे की जिथे जाल तिथे तो आहे. एक वेळ जिथे जाल तिथे तुमचं वाहन नसेल, तुमची गाडी नसेल, तुमचा माणूस नसेल, तुमची ती वस्त्र नसतील, तुमची भांडी नसतील, हे नसेल, पण तुमचं तिथं नडणार नाही आहे, कारण तुम्ही ते आधीच सोडून दिलेलं आहे सगळं. त्यांनी घरं जे ते म्हणले त्याग करा आणि हे करा. आणि बाबांसारख्यांना किंवा असं अनेकांना झालेलं आहे. ते महाराजांनी काय स्वतः घर लुटलं नाही आहे, तर सगळ्यांनी ते लुटलेलं आहे. तो हे लुटून टाकलं. लुटून टाकल्यानंतर आता त्यांचं स्वतःचं म्हटलं तर काय राहिलं नाही. प्रल्हाद महाराजांनी केलं, गृहदान करून टाकलं. आता काय राहिलं, 4 ह्याची भांडी कुंडी आपल्या ह्याच्यात जेवून बसायचं. मग धर्मशाळेत जाऊन तिथं काय असेल तो प्रपंच सुरू केला. म्हणजे असं सांगण्याचा माझा हेतू नाही की असं करावं लागतं. त्यांनी त्यातलं जेवढं त्यांनी प्रत्यक्षच काढलं, आपण मन काढलं तरी चालेल. त्याच्यातलं मन निघालं तरीसुद्धा ते असून नसल्यासारखंच आहे आपल्या दृष्टीनं. त्याच्या काय आहे ते असून ते असू दे, असण्यानं काही तक्रार नाही आहे. मन त्याच्यात असण्यानं तक्रार आहे. मी ज्या गोष्टीचा विचार करतो तेवढा मी होतो. मी जर भांड्याचा विचार करीत असेल आणि ते माझ्या डोक्यातनं जात असेल तर मी फक्त भांड्या एवढा होतो. मी ज्या वेळेला पोत्याचा विचार करतो त्यावेळेला मी पोत्या एवढा असतो. मी जेव्हा झाडाचा विचार करतो त्यावेळेला मी झाडा एवढा असतो. मी जेव्हा आकाशाचा विचार करतो त्यावेळेला मी आकाशा एवढा, तुका आकाश आहे एवढा. आणि हे एकदा साधलेलं ज्यांना आहे त्यांना मग या गोष्टीचं काय वाटत नाही. म्हणून त्यांनी महाराजांनी जे म्हटले, तुला आवडली का वाटी घेऊन जा. तुला आवडली आहे ना, ते महत्त्वाचं आहे. त्याला आवडली. आता ते शास्त्रविरुद्ध आहे वगैरे त्याचे बाजूला असतातच, शास्त्रीय असे मंडळी असतात काय, तर तुम्ही डाव्या हातात दान दिलं. आता काय करायचं, त्यांनी दान दिलं, त्यांचं मन त्याच्यात नाही, ज्याला गरज आहे त्याला द्यायचं आहे, हा मुद्दा आहे. म्हणून काही वेळेला हे असे शास्त्र थकतात, ती त्यामुळेच थकतात, कारण ते चौकटी घालत जातात आणि जे घर करायचं ते राहूनच जातं. म्हणून महाराजांनी ते करून दाखवलेले आहे. ते म्हणले बरोबर आहे, आपल्या शास्त्रार्थ बरोबर आहे, उजव्या हातात दान करायला पाहिजे, पण डाव्या हातात दान करावं अशी जी बुद्धी असताना ज्या डाव्या हातात ती वाटी आहे ती उजव्या हातात जाईपर्यंत बुद्धी टिकेल याची खात्री द्याल काय. किती द्यावं असं. समजा उजव्या हातात नेईपर्यंत असं वाटलं तर ह्याला खरंच गरज आहे का नाही, माझ्याकडे एकच आहे का 2 आहेत, मी ही दिली तर माझ्या पुढे मला त्रास होणार, इनकन्व्हिनियन्स, मला त्रास नाही का पुढे होणार, वापरातली वस्तू आहे. बघा तुम्ही तुमच्या घरात म्हणजे कोणाच्याही घरात, तर तीच समजा वापरातली तिचं स्वयंपाकघरातली अगदी कट्ट्यावरची वस्तू आहे,
एखाद्याने मागितली. क्षणभर असं वाटतं ह्याला नाही म्हणू नये, पण तरीसुद्धा उद्या त्रास आहे. कारण वापरातलं रोजचं जर ते भांडं आहे तर आपल्याला त्रास होणार. एक तांब्या भांडं असलं तरीसुद्धा रोजचं वापरातलं आहे ना, तेच हवं असं वाटतं. माणूस भांड्याएवढा झाला आहे, एवढंच, बाकी काही नाही. दुसऱ्या एखाद्या तांब्या भांड्यातनं पाणी प्यायला तर काही पाणी जात नाही का तहान भागत नाही मला सांग काय नाही म्हणून ऐसा व्याप कमी असता मी का बनवी आवटा हात, तसा मी जसा जेवढा होणार तसं मी एवढा होणार आहे. तर हे शेवटी म्हणून महाराज जे विशालतेचं दुकान घातलं म्हटलं तेच आहे. फक्त प्रत्येकजण वेदांत आपल्या परिभाषेमध्ये सांगतो. आपल्यासमोरचे त्यावेळेचे कोण श्रोते असेल ते बघून त्यांनी सांगितलं असेल, किंवा ऐकणारा असेल तो बघून सांगितलं असेल. तर माझं स्वरूप खरं म्हणजे असं आहे की ज्याचा अंत वेदांताला लागत नाही, असं माझं स्वरूप आहे. तर तुम्ही काय कराल म्हणून ते जे राजाकडं साधू गेला वगैरे जे सांगतात ज्या गोष्टी यासाठीच आहेत. मी तुम्हाला काय देऊ, म्हणजे असं काय तुझ्याकडे आहे की मी मागावं, आणि असं काय माझ्याकडे नाही की मी तुझ्याकडे मागावं. आता तो दगडावर बसला आहे. त्याच्याजवळ त्या अर्थाने लौकिकदृष्ट्या विचार केला तर काही नाही. मग राजाकडे काय असेल तसा विचार केला तर आपली जी विचारशक्ती जाते ती एवढीच जाते की तो पालखी घोडे मागे उभे करून आलेला आहे. तेव्हा त्याच्याकडे काय असेल, राजाचा आहे तो बोलत चालून. ह्यांनी काही मागितलं तरी त्याच्याकडे देण्याची क्षमता आहे, एवढा तो आहे. तरी तो त्याला म्हणतो तू मला काय देणार, माझ्याकडे एवढं आहे की तुलाच काय हवं असलं तर मागून घे. कारण त्यांच्याकडे अखंड समाधान आहे, त्याच्याकडे कुठं आहे. साधूकडे कशाला तो आला आहे, तो आला एवढ्यासाठीच की त्याच्याकडे ते नाही आहे, ते ह्याच्याकडे आहे. आणि जे असल्यावर बाकी काही मिळवायचं राहत नाही. उपनिषदाने तेच म्हटलं. शेवटी वेदांत तिथेच आला. शेवटी वेदांत अशा ठिकाणी आला की जे एकदा प्राप्त केल्यावर दुसरं काही प्राप्त करायचं राहत नाही, ही उपनिषदांची भाषा आहे. तर ते तसं काय आहे हे मिळवण्याची, किंबहुना ते मी आहे याची खात्रीच गेली. म्हणजे जे महाराजांनी म्हटलं की त्या 10x10च्या खोलीत राहण्याची, एकदा अंधाऱ्या खोलीत राहण्याची सवय झाली म्हणजे माणसाला लांबचं दिसत नाही होतं, तशी माणसाची अवस्था झाली. तर खूप छोट्या प्रपंचामध्ये वावरायची सवय झाल्यामुळे मी हा हो काय जे असतील ते तेवढे झाले की संपला माझा प्रपंच. तो बाजू शेजारीसुद्धा बघायला तयार नाही, पलीकडे बघायला तयार नाही. ते दुसऱ्याचं जाऊ द्या, जिथं नाईलाज आहे तिथं कुठंतरी पाहिलं तर, नाहीतर तो शेजारीकडे सुद्धा बघायला तयार नाही. याचं कारण का, तर तो त्या अंधाऱ्यात खोलीत राहिला. त्याच्या दृष्टीने संपलंच. त्याच्या दृष्टीने हे जे आयुष्य मी जगलो, हे जगलो म्हणजे संपलं म्हणजे असंच संपणार ते. जे असं अंधाऱ्या खोलीत राहून माणसाची दृष्टी जशी कमी होत जाते हळूहळू, कारण सवयच नाही. बाहेर आपण येतो त्यावेळेस आपल्याला त्रास होत नाही का, की घरात बसलो आहे आणि अंधार आहे आणि लहान खोलीत बसलो आहे, समजा 2 तास झाले 3 तास झाले, काय ध्यानाला बसला जपाला बसला, तरीसुद्धा बाहेर आल्यावर क्षणभर दिसत नाही माणसाला. थोडे बाहुले मोठे व्हायला लागतातच ना. एवढ्या मोठ्या प्रकाशाची सवय व्हायची म्हणजे थोडं तरी त्याच्या बाहुले मोठ्या व्हायला पाहिजे. डोळ्यांना काहीतरी थोडासा काय आपण ज्याला म्हणू एक ॲडजस्टमेंट आहे त्याची, किंवा ती जी काही तडजोड आहे ती डोळ्यांना करून घ्यावी लागेल. डोळ्यात शक्ती आहे, पण आत्ता मला गरज नाही म्हणून ते लहान आहेत. ते ज्या वेळेला मला गरज लागेल त्यावेळेला डोळे तेवढ्या अर्थाने मोठं पाहू शकतात. मग डोळे तर आकाशही पाहू शकतात. पण मी जर त्या खोलीत बसलो तर त्यांना तेवढंच पाहायचं आहे, मग तेवढंच वापरलं जातं. निसर्ग म्हणतो तुम्ही किती मोठे होणार आहात तेवढा मी मोठा व्हायला तयार आहे, पण तुम्ही किती छोटे होणार, ठीक आहे मी तेवढा लहान व्हायला तयार आहे. छोट्या खोलीत 10 याला आकाश दिसतं, त्याला 10x10च्या खोलीत आल्यावर दिसत नाही स्वतः, असं नाही होतं. 10x10च्या खोलीत आल्यावर सुद्धा त्याला दिसतं, 8x10च्या खोलीत सुद्धा दिसतं. पण त्याचा जर सराव असेल बाहेर जाण्याचा तर त्याला आकाशही दिसतं, दूरची झाडंही दिसतात, डोंगरही दिसतात, सगळं दिसतं आहे. कारण निसर्गाची अनुकूलता आहे. निसर्ग परमेश्वर आहे तो, त्यामुळे त्याची अनुकूलता आहे. तुम्ही किती विशाल व्हायला तयार आहात तेवढं ते विशाल व्हायला तयार आहे. म्हणून महाराज म्हणले ना की मरायचं तर मरायचंच आहे, पण 10 जणांकडून चांगलं म्हणून घेऊन मारावं हे जे आहे ना, ते 10 जण कोण हे हेच की जे असे जोडलेले आहेत, ज्यांच्यासाठी काहीतरी राबलेलं आहे. माझा जन्म माझ्यासाठी राबण्यात एवढा गेला की मी तितका संकुचित झालो, त्यामुळे आता माझ्यासाठी कोण राबायला तयार नाही, अशी अवस्था होते. ती का होते आपण बघा तुम्ही. ओव्हर द इयर्स मनुष्य जसा मृत्यूकडे प्रवास करतो तसा तो विकल आणि हे होत जातो. वास्तविक तो खरं तर परिपक्व होत जायला पाहिजे, त्याऐवजी तो विकल होतो. याचं कारण असं की विशालतेचे प्रवासाची कल्पना नाही. आपण स्वतः कोण आहोत ह्याची कल्पना नाही. तो जे लहानपणी होता, जे प्रौढपणी होता, तेच तो वृद्धपणी आहे. इतका विशाल तो आहे की, आणि त्या विशालतेचा त्यांनी एवढा अभ्यास आणि प्रयोग केलेला आहे की शेवटी भगवंता तो फक्त मिसळून जाणार आहे. महाराज तर फार त्याच्यावर चांगलं म्हणलेले आहेत, आपण वाचताच आहात.
इतरत्रही म्हणलेलं आहे की ते ह्याच्यातले आगगाडीतले प्रवासी असतात तर ते स्टेशनचं काहीतरी ठरलं असतं अमुक ठिकाणी जायचं दिल्लीला आल्यावर दिल्लीपर्यंतचा प्रवास आहे समजा तो निघाले पुन्हा आलं मुंबई आले अमका आली कुठल्या मार्गाने गेले त्या मार्गाने गेले स्टेशन जवळ येतं तसं मनुष्य आरावारीला लागतं बघा ते किती बरोबर हे आहे वास्तविक तिथं त्यांनी गेल्याबरोबर हात मनुष्य जेव्हा वेळेला डब्यात प्रवेश करतो मला फार विशेष वाटते ते की डब्यात प्रवेश करतो त्यावेळेला बरोबर होल्डॉल ते हे ती बॅग आणि ते पाण्याची ती वॉटर बॅग आणि ती मोठी भांडी ती पाण्याची सगळं बरोबर घेऊन तो शिरतो तर ही 1 ठेव 2 ठेव असं करत ते 12 डाग काय असतील त्याचे ते त्याला जेवढा प्रपंच करायची सवय आहे तेवढं तिथे दिसतं ते त्या प्रमाणात तर ते त्याचं ते तिथं ते 12 डाग त्याच्या आत घेऊन तो ती जागा शोधून प्रशस्त तिथं ते धरून घालून ते काय त्याचं स्लीपर कोच काय जे ते काय भाषेत त्याने रिझर्वेशन केलं ते सगळं आजूबाजूला मांडून एक छोट्याशा खोलीत प्रपंच मांडावं तसं मांडू दे काय हरकत नाही इतक्या सगळ्याची गरज लागते तसं नाही पण तरीसुद्धा त्यांनी एक मांडलं आणि मांडला आणि निम्मा प्रवास झाला हळूहळू ते डबे खाली होतात हळूहळू पाणी खाली होतं परत भरावं लागतं काय असेल ते होत जातं वाटेत ते सगळं निम्मा प्रवास होत गेला वाटेत लोक येतात ते गाडीत बसतात त्यांना जागा देतो बसतो बोलतो ते त्यांचे स्टेशन आधी येतं कदाचित ते उतरून जातात आणि शेवटी याचं स्टेशन जवळ येतं ते लक्षात येतं की 2 स्टेशन आहे फक्त मध्ये अर्धा तास आता शिल्लक राहिला अर्धा तास राहिला पाऊण तास राहिला की पाऊण तास राहिला की तो लगेच आवरावारीला लागतो गुंडाळ हे गुंडाळ ते गुंडाळ बॅग भरून ठेव वजनं सगळ्याची कमी झालेली असतात डाग कमी झालेली असतात पिशवी करता येतं आता सगळं करते आणि आवरावर करून तयार असतो खऱ्या अर्थानं प्रवास असेल तर असा असावा जीवनातसुद्धा असंच होतं की तिथे आलं की ते सगळं रिकामं आहे पूर्ण तर पूर्ण रिकामं करायचं असते त्यावेळेला आवरावर आहे सगळी केलेली आहे आपल्याकडे जसं ते सगळं सांगितलेलं आहे वानप्रस्थ आणि संन्यास आता प्रापंचिक माणूस आहे म्हणून शेवटच्या स्टेशनवर उतरलं तरी सुद्धा सगळं खाली आले की नाही सामान एवढी खात्री करतो जाताना 10-12 डाग येताना 3-4 डाग हे ठीक आहे पण तो जवळ येतो तसं तो हलका होत जातो आणि ते आवरावर करायला लागतो पण इकडं जवळ येते तसं मनुष्य आणखीन तो आणतो त्याची मुलं आणतात त्याचे ती कुठे गावाला त्याचे पाहुणे असतात ते पाठवतात सगळं घरभर अजायब घर होऊन जातं सगळं मग ते तसं त्याची आवरावर नाही होत ती त्याची व्हावी आता ही आवरावर आहे जवळ स्टेशन आलं तशी आवरावर करतो आणि मोकळा जितका मोकळा म्हणजे खरं सांगायचं तर जीवनाचा प्रवास हा खरं सांगायचा तर आधी आपण मोकळ्या अंगाने सुरू केलेला आहे केवळ एक प्रारब्धाचा भाग आहे थोडासा धागा आहे पूर्वीचा दोरा उगवला ठीक आहे तेवढा धागा आहे पण त्याच्यानंतरचा आता जो प्रवास आहे तो आपण जर बेस्वाद राहू तर आणखीन जड होत जाणार आहे आणखीन अडकत जाणारा आहे आणखीन वाढवीत देणार आहे सगळं आणि जे भगवंत नव्हे जे नाशिवंत आहे ते वाढवीत जाणार आहे तर खरं माझ्या स्वरूपाची ओळख कुठलं स्वरूप आणि कुठलं काय आमचं सगळ्याचं स्वयंपाक पाणी सगळं संध्याकाळी आवरेपर्यंत आपल्याला वेळ जातो तर आपण त्या स्वरूपाची ओळख आणि ते कधी बघणार त्याच्याकडे कधी बघणार पण बघायचं तर यातच बघावं लागेल ना का भगवंत आपल्याला काही वेळ देणार आहे 1 वर्ष तुम्हाला काही काम नाही जेवायला खायला घालतो फक्त स्वरूपाची ओळख करून घ्या असली कुठं स्कीम नाही स्वरूपाची ओळख करून घ्या एक दिवस करमायचं नाही त्याला स्वरूपाची ओळख करून घ्या म्हटलं ना 8 दिवस 1 सप्ताह दिला सांगितलं स्वरूपाची ओळख करून घ्या तुम्ही कोण आहात खरे जाणून घ्या वगैरे हे जे काय आहे ऐसा व्यापक मी असता वगैरे तर ते कुठलं काय ते करमत नाही काही म्हणजे त्याच्या जागेवर बसलं आता शांतता आहे तर जागेवर बसवा निवांत आज आपल्याला ताट येणार म्हणजे असं नाही की उपाशी ठेवल्या ते सुद्धा कर्मणी केले पाहिजे तपश्चर्या म्हटल्यानंतर पण तरीसुद्धा आपल्याला ताट येणार आहे वेळेला चहा येणार सगळे येणार आहे आणि फक्त आपण नामात स्वरूपात काय ते राहायचं आहे तसं राहायचं आहे आपण कसे खरे कोण आहोत आणि मला सांगा तसाही आपण कोण आहोत हा प्रश्न कोणी कधी विचारला असेल की नाही कोणास ठाऊक आपण खरे कोण हाही प्रश्न आपली कामं करत असताना रोज विचारण्यासारखा आहे की मी खरा कोण जो भांडत होतो तो खरा जो पळत होता तो खरा जो पाहुणे आले तो खरा तो जे पाहुणे म्हणून गेला तो खरा कोण खरा मी तर हे जे माझं स्वरूप आहे त्याच्यासाठी मला या सगळ्यामध्ये खरं तर सर्वात जास्त क्वालिटी टाईम पाहिजे चांगल्या तऱ्हेचा वेळ पाहिजे की मी ओळखून घ्यावं स्वतःला एकदा ओळखलेलं असलं की नाही मग हे संकुचिततेचे जे त्रास आहेत ना ते होते माणसाला संबंधाचे त्रास आहेत माणसाला वस्तूंचे त्रास आहेत सांभाळण्याचे त्रास आहेत किती प्रकारचे त्रास त्याला हे सगळं त्रासलेलंच आहे मनुष्याचं पण दिवसभर आणि कुठेतरी वाड्याची झुळूक यावी तसं कधीतरी त्याला ते बरं वाटतं जरा एवढंच बाकीचं सगळं हे कामच आहे आणि ते काम मुळात कमी आहे का काय कोणास ठाऊक म्हणून आपण आणि वाढवून ठेवलेली कामं असतात परत
मग ह्याचा सभासद, त्याचा सभासद, त्याचा अमुक, ह्याचा अमुक, त्याचा अमुक, काय किती गोळा केलेली असते ती. मग तेवढ्या ठिकाणी जावं लागतं. आता काय करणार आपण ते, आता काय करणार तरी काय बोलवून दिले का, किंवा आपल्याला येऊ नको म्हटलं तर ती काय याद म्हणतात का, ठीक आहे येऊ नका, चालेल म्हणणारे लोक असताना सुद्धा नाही आता ते गेलं पाहिजे. काय गेलंच पाहिजे असं काही नाही. त्यापेक्षा देवाचं ध्यान केलं, स्वतःचं ध्यान केलं तरी खूप आहे खरं म्हणजे. पण ते मन रमत नाही. याचं कारण पूर्वीचा अभ्यास आहे. ही सतत गुंतायची सवय झाली. मग गुंतायची सवय ही जोपर्यंत माझ्या चरितार्थासाठी होती, जीवनाच्या प्रवासासाठी होती, तोपर्यंतची बरोबर होती. पण असं किती राहील दिवसातलं. आपल्या मुलगा अभ्यास करतो, पास होतो, ठीक आहे, शाळेचं बघू, शाळेच्या पातळीवर अगदी त्याला शाळेत जावं लागतं, ठीक, किती जावं लागतं, 1-5 तास जावं लागतं, काय असेल ते जावं लागतं. त्याच्यानंतर त्याला अभ्यास किती करावा लागतो, खरं चांगल्या दर्जाचा अभ्यास म्हणजे 1 किंवा 2 तास, फार तर 3 तास संपला. 2 ते 3 तासाच्या अभ्यासानंतर म्हणजे 8 तासाच्या अभ्यासाच्या नंतर किंवा त्या कामानंतर तो मोकळा झालेला आहे. आता तो 8 तास जरी झोपला तरी त्याच्याकडे 8 तास असतात मुलाकडे साध्या, की ज्याच्यावर खरं तर शिक्षणाची त्यावेळेची एक जबाबदारी आहे आणि ती त्याला चांगली पुरी करायची आहे. तरीसुद्धा त्याला 8-8 तास असतात. मी म्हणतो खेळेल तासभर, पण तरीसुद्धा काय बरं, घरातली कामं तो 7 तास करत असतो का? मग आईला काय काम उरेल मला सांग, शिल्लकच नाही. म्हणजे अशी कल्पना सुद्धा करण्यात अर्थ नाही की तिला काय काम उरेल. मग ती तर दिवसभर काम करत असते काय ते. म्हणजे ते पुन्हा ह्याचे 6-7 तास, पण त्याच्यावर कोणाचं त्या काळापासून लक्ष नाही आहे. म्हणून ते 5व्या वर्षी गुरुकडे पाठवायची पद्धत आहे की तो कामं लावतोच त्याला. उठा, लाकड फोडायला जावा, हे करा, ते करा, झाडून काढा, अंगण हे करा, खडे झाले बाजूला करा, सरपण घेऊन या. हे सगळं काय तर त्याला त्याच्यात ठेवलेलं आहे की कधीतरी त्याला हा वेळ अशा तऱ्हेनं ज्या वेळेला त्याची शक्ती कामात राहण्याची निर्माण होणार, त्यांना त्याची काही गरज नाही आहे, ते ह्याच्याऐवजी तो आणू शकेल ते नाही, त्याच्यासाठी त्याला ठेवलेलं आहे. आणि नंतर सांगितलं आता ध्यानाला बस. ज्यानं चांगली लाकडं तोडलेली आहेत ना, तो एकापर्यंत दमलेला पण असतो आणि तिथं त्याचं एकाग्र पण झालेलं असतं चित्त. आता फक्त त्याचा उपयोग त्याला स्वतःला ओळखण्यासाठी करून घ्यायचा आहे. नो दाय सेल्फ. फक्त त्याला त्याचे आता तू ओळख की खरं तुझं स्वरूप काय आहे. त्यावेळेला तो ओळखू शकेल की त्याला असा वेळ मिळेल त्यावेळेला. त्यामुळं त्यासाठी वेळ जास्त आहे. तिथे पद्धत अशी आहे, इथे असं आहे की पुस्तकभर आपण वाचायचं आणि 4 पानं लिहायचं, 10 पानं लिहायचं, काय त्याचं असेल प्रमाण ते. तर तिथं तसं प्रमाण त्यांच्या शिक्षणाचं तसं नाही. स्वतःला ओळखायचं आहे ना, तर तिथं पुस्तकभर वाचायचं आणि 4 पानं लिहायचं नाही, उलटं काम आहे तिथे. पुस्तकभर वाचायला नको, वाचायची काही गरजच नाही. हे खरं सांगायचं तर ते असं जीवन इतके तास पाहायचं आणि 4 तासात स्वतःला जाणून घ्यायचं, असं काम आहे. यातलं खरं काय, खोटं काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, मला गरजेचं काय, मला बिनगरजेचं काय, सगळं ते त्यांनी ओळखून घ्यावं. तसं घेतलं ना तर माणसाला खरोखर कितीतरी कमी काम आहे. कामच म्हणून विचार करायचं ठरवलं तर हे काम कमी आहे. अभ्यासाचा विचार करायला ठरवला तरीसुद्धा आहे ते जीवन चालवून सुद्धा माणसाला आज 6-6 तास शिल्लक राहतील. आता ते आपले कशात त्या मुलांचे किंवा कोणाचे जात असतील ते पालकांना नक्की सांगता येईल. मला नाही, एक वेळ नाही सांगता येणार, पण पालकांना सांगता येईल. कारण ते तेवढं अजून पाहू शकत नसतील स्वतःकडे, पण हे तर त्यांच्याकडे पाहू शकतात. मग ते सांगू शकतील की हा वेळ ह्याच्यात जातो, हा मोबाईलमध्ये जातो, हा अमक्यात जातो, हा बघण्यात जातो, हा फिरण्यात जातो, हा खेळण्यात जातो, कशात जातो, तो जातो. गेलेला आहेच, तर गेलेला असेल तो कशात गेला हे बरोबर सांगता येईल. मग त्याच्यातलाच वेळ फक्त थोडा काढला आणि ऐसा व्यापक मी हा सता म्हणवी अवटाहात, स्वतःला अवटाहात समजणार नाही. इकडे मनाने स्वतःला लहान समजणं म्हणजे हे अवठात म्हणजे त्यासाठी वापरलं की 3.5 हाताचा देह अशा अर्थाने. मी मनाला कमी मानलं की मी कमी झालोच. या अर्थाने माझी किंमत कधीच कमी नाही, माझी व्यापकता कधीच कमी नाही. ती कमी आहे ही आपली समजूत आहे. मग माणसाचं ब्रह्म झालंच नसतं. यातले कुठलेही एक सत्पुरुष घ्या, आपल्याबरोबर जन्माला आलेले, आपल्याबरोबर राहिले, आपल्याबरोबर गेले, ते व्यापक कसे झाले, ते ब्रह्म कसे झाले, त्यांना अडचण का नाही, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे खरं काम आहे. कारण ते बरोबरच आहेत. एक वेळ देवाचा अवतार आहे, आपल्याला नाही कळलं तो कृष्ण कसा झाला, नाही कसा, आपल्याला नाही काही माहिती नाही बाबा, किंवा काय ते रामावतार कसा झाला आपल्याला काय माहीत नाही. पण हे तर माहिती आहे. मग हे असे शाळेत जन्माला आले, त्यांनी काय पहिल्यांदा थोडा काळ अभ्यास केला, नंतर अभ्यासात दुर्लक्ष केलं, उन्हाळकी केली, सगळं केलेलं आहे याने, आणि ते करून ते मूळ कामाला लागले. तिथून मात्र त्यांनी सोडलं नाही आपल्याला कळेपर्यंत. हे जे रंगनाथ स्वामी आहेत स्वतः, त्यांनी ते एकदा ते 12 वर्ष घालवली, पण पुन्हा परत मागे बघायला लागलं नाही परत त्यांना कधी. पुढे फक्त मार्ग दाखवण्याचं काम जे भगवंताचं होतं ते करीत राहिले. माझ्या स्वरूपाचा अंत पाहता कुंठित वेदांत, वेदांताला माझ्या आणि हे पटत नाही. कारण हे बरोबर आहे, पटत नाही हे पण मला पटतं. का पटतं,
तर मला ह्या संकुचित ह्याच्यात राहायची सवय लागली आहे आणि बाजूला सगळं तसंच आहे, त्यामुळं तसं होतं. बाजूला तसं नाही असं नाही आहे. ह्या अशा यांच्या ज्या जागा आहेत त्या अशाच आहेत की ज्या ठिकाणी ते व्यापकच आहेत. आपण निसर्गदत्तांच्याकडे जाऊन बघा, आणखीन कोणाकडे जाऊन बघा, तर तिथे आपल्याला लक्षात येतं की काय नक्की आता प्रेम आहे, स्वप्रेम की स्वरूप प्रेम, एक दोन शब्द वापरले. जो जागा असेल त्याच्या लक्षात येईल की अरे स्वप्रेम आहे माझं आहे ते, स्वरूप प्रेम नव्हे. स्वप्रेम असेल तर मला संकुचित मीच करून घेतलेलं आहे आणि माझी काळजी आयुष्यभर संपणार नाही आहे, कारण माझं माझ्यावर प्रेम आहे. ठीक आहे, मला माझ्या स्वरूपाचं प्रेम असेल तर ते जितकं व्यापक आहे तितका मी व्यापक आहे. जसं म्हटलं तसं झाडाचं चिंतन करा तर झाडा एवढे व्हाल, आकाशाचं चिंतन करेल तर आकाश एवढा होईल. मग तिथून मला सांगा या प्रश्नांचं महत्त्व किती राहतं. ज्याला आपण प्रश्न म्हणतोय, माझ्यासमोर एवढ्या समस्या आहेत, अमकाय तमकाय, काय आजारपणापासून माणसाला एक आजारपण असलं काय तर व्यापलेला असतो. आजारपण समजा बरं झालं तर तो दुसऱ्या कशाने तरी व्यापणार. तो म्हणतो आता बरा झालो, तो उद्योगाला लागणार, तो उद्योगाने व्यापणार. बरं तेही उद्योग काही नसला तर मित्रमंडळीने व्यापणार. म्हणजे काय, शेवटी तो व्यापला राहणारच. त्याला मूळ जर माहीत आहे तर मग तो ते आजार, ठीक आहे आजारपण आहे, बरोबर आहे, असू शकतं, कारण शरीर आहे शेवटी. इतकी वर्ष त्यांनी साथ दिली किंवा काय निरोगी होतं तर त्याला आता ते शरीरात येतच शरीरम, शेवटी त्याचं काहीतरी झीज होणारच, त्याच्यात काहीतरी दोष निर्माण होणारच. माझ्याकडून मी निर्माण होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणं हा आरोग्याचा भाग झाला, जे त्या वाटचालीचा भाग झाला. पण मी ते त्याचं काहीतरी काम असेल त्यानुसार ते होणार. मग ते होणार तर काहीतरी दोष उत्पन्न होणार. मग आता एवढ्या सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपण एवढा मोठा कारखाना, एवढे मोठे मशिनरी अगदी परदेशातून मागवल्या तरी दोष उत्पन्न होतोच. त्याच्यासाठी तंत्रज्ञ तिकडून सुद्धा बोलवावा लागतो की बाबा हे दुरुस्त करून द्या काय असेल ते. मग हे आपण जसं मशिनरीचं पाहतो तशी मशिनरी दिली देवाने, त्याच्यात कुठेतरी एखादा नट बोल्ट काहीतरी जाणार, हे होणार, त्रास होणार. पण असं नाही, आजारपण काय करू आता दिवसभर तुम्ही काय करू करणार काय त्याचं, ते आहे ना त्याच्या जागेवर, तुम्ही आहात ना अजून, असं का करता. ते आजारपण सोडलं तर उरलेला सगळा मी नाही का बरा. समजा अगदी डोळ्याला काहीतरी झालं, एका डोळ्याला दिसत नाही समजा, अशी कल्पना करू. दुसरा डोळा आहे, अजून बाकी सगळं शरीर आहे, जेवतोय, खातोय, पचतोय, काम करता येते, हात आहेत, पाय आहेत, फिरता येते, किती गोष्टी आहेत. अमुक एक गोष्ट नसली म्हणजे सगळं संपलं आहे असं कुठं काय आहे. मी अवठात मानलं तरी कितीतरी आहे असं माझं म्हणणं. तर व्यापक मानलं तर केवढं असेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्याने माझ्या स्वरूपाचा अंत पाहता कुंठित वेदांत, ऐसा व्यापक मी हा असता म्हणवी अवठात. तर असा मी होतो, म्हणजे होता मी ऐसा कैसा मी ठकलो. म्हणजे हे झाल्यामुळे झालं काय, तर मी संकुचित झाल्यामुळे माझ्या स्वरूपाचा मी माझ्या व्यापकतेचा विसर पडल्यामुळे मला कमी व्यापक असलेल्या, संकुचित असलेल्या गोष्टी महत्त्वाच्या वाटायला लागल्या आणि मग मनुष्य त्याने व्यापला जातो. मी बघितले खूप वेळा आजारपणाने का मनुष्य व्यापला जातो. गोष्ट आजारपणापुरती आहे पण मनुष्य व्यापला, संबंध मनुष्य व्यापला जातो. आजारपण बोटाला आणि हा सगळा शरीर व्यापलं गेलं त्याने. तसं सगळ्या गोष्टींनी बाबतीत होतं की ते ऑफिस असेल, त्याचं काम असेल, त्याचा नफा असेल, तोटा असेल, धंदा असेल, काय असेल ते असेल, त्यानं तो व्यापला जातो. धंदा राहिला, त्या बंद केलं दुकान त्या जागी, पण घरात इथं व्याप आहे त्याचा, त्याला झोप लागत नाही. नफा तोट्याचा प्रश्न आहे. नफा तोटा तर जगामध्ये आजपर्यंत सगळे राजा राजवाड्यानं झाला, तिथं आपल्याला काय व्हायचं आहे आणखीन. बरं तसंही परमेश्वर काळजी घेतोच आहे. स्मरण ठेवलं तर मीठ भाकरीला कधीच कमी पडायचं नाही. त्यांनी कधीच आश्वासनं देऊन ठेवली. मग एवढंच आहे आणि ती प्रत्यक्ष खरी होत आहेत. हे असं नाही की ते आश्वासन आहे ह्याच्यात 5 वर्ष आलं, तसलं नाही आहे, हे खरं होणार आहे. आणि त्याचा अनुभव आपण वर्षानुवर्ष घेतो. तू खरोखरच त्याला कमी नाही पडत, ज्याचं देवाचं स्मरण कायम आहे त्याला आमटी भाकरीला कमी पडणार नाही. असं असंख्य संतांनी वचनं देऊन ठेवलेली आहे, ती आश्वासनं खात्री देऊन ठेवलेली आहे आणि ती खात्री अनुभवाला येते. मग इतकं जर आहे तर मी त्यांच्या स्मरणात जास्त असावं, माझी ओळख करून घेण्यात जास्त असावं, हे अधिक चांगलं नाही का. मला जगाची ओळख करून घेण्यात किती इंटरेस्ट आहे मला सांगा की. ज्याच्या घराचा माझा काही संबंध नाही त्याच्या घराची माझ्याकडची किती चर्चा माझ्याकडे, की त्यांच्या घरात असं झालं, त्यांच्या घरात. तुम्हाला कळलं का, त्यांची मुलगी पळून गेली असेल, नाही तर तो पळून गेला असेल, नाही ते दोघंही गेले असतील, का आपल्याला करायचं हो की नाही. ते असं झालं, तुम्हाला कळलं का. आता त्यांना नाही कळलं, काय फरक पडला का त्यांना, काही घरात काही झालं आहे का, असं नाही. पण ते जरा अलीकडे असं, ती अलीकडे असू दे, नाही तर जुनं असू दे, नाही तर ताजं असू दे, शेळा असू दे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याशी काही संबंध नाही. किती अशा तऱ्हेच्या चर्चामध्ये माणसांचा वेळ जात होता आणि ते आणि आणून आपल्यासमोर रोज सकाळी येऊन पडतं. ते बघितलं की आणि परत त्याच्यावर विचार दिवसभर. आता
ते चांगलं आहे वाईट आहे याच्याशी माझं म्हणणं नाही, ते जस्टिफाय करण्याशी म्हणणं नाही, ते समर्थन करण्याचे प्रश्न नाही. चांगलं असेल ते चांगलं असेल, वाईट असेल ते वाईट असेल, हे सगळं बरोबर आहे. पण माझा दिवस कुठं मी त्याच्यासाठी द्यायचा? मला त्याच्यातल्या फक्त महत्त्वाची जी माझ्याशी संबंधित गोष्ट आहे तेवढी मला पुरते, की आज बाबा दुकानं बंद आहे, ठीक आहे, म्हणजे आज बाजारात खेप घातली तर पेट्रोल वाया जाईल आणि माझं काम होणार नाही. या दोनच गोष्टीशी माझा संबंध आहे खरं म्हणजे, वैयक्तिक आपल्यापुरता. हां, ज्यांना काही सामाजिक कार्य वगैरे करायची त्यांना ठीक आहे, त्यांना अनेक गोष्टींशी संबंध असतो आणि नसला तरी ते आणतात, तर ते जे आहे ते त्यांचं चालू आहे, ठीक आहे. पण माझा कुठे संबंध आहे? मला एवढाच संबंध आहे, आज पाणी येणार, हां ठीक आहे, आज पाणी येणार नाही, ह्या गोष्टी संबंध आहे, कारण मला आवरून घेतलं पाहिजे, 10 नंतर पाणी मिळणार नाही. पण बाकीचं सगळं जग त्याच्यावर येतं आणि त्यात खरं सांगायचं ते पाण्यापेक्षा सुद्धा त्यात इंटरेस्ट असतो. आणि ते घरातले सांगतात, अहो त्यात वाचलं का तुम्ही, ते येणारे लवकर आंघोळी करून या, वावरा लोक तिथे लिहिले. कुठं आलं आहे त्याला? इस्रायलमध्ये काय झालं माहिती आहे, युकेत काय झालं माहिती आहे, मार्केट कुठं खाली आलं माहिती आहे, हे सगळं माहिती आहे, पण पाणी नाही माहिती आहे. ते काय वाचलं? त्याला जे वाचवणारे आहे ते वाचायला पाहिजे, पण ते ज्याच्याशी काही त्याचा संबंध नाही ते सगळं त्याला माहीत असतं. त्याच्यावरती तो चर्चा करू शकतो, सांगू शकतो, पूर्वी काय होतं, आत्ताची पॉलिसी कशी बदलली, गव्हर्नमेंटचं हे कसं आहे, धोरणच कसं आहे, ते आधीचं कसं होतं, नंतर काय आपलं जे काय असंख्य गोष्टी. पण हे सगळ्यांनी माझं चित्त व्याप्त, म्हणून माझं स्वरूप मला ते वेळ उरत नाही. ह्या सगळ्यांना मी संकुचित होत जातो आणि त्या गोष्टीशी बांधला जातो, ज्या गोष्टी व्यवहाराच्या आहेत. बरं तसंही बघितलं मी एकदा मध्ये मागे आपले ते ह्यांनी चालून बघितलं बघा, आत्रे आचार्य असताना त्यांनी ते सदर चालवायला ते नव्हते बघा, वसंत लाडोबा मापण करते भविष्य लिहायचे आणि ते छान लिहायचे, लोक त्याला प्रतिसाद द्यायचे, सगळे द्यायचे, तसेच प्रतिसाद चालू होते. आणि नंतर एक महिना 2 महिने गेल्यानंतर त्यांनी एकदा जाहीर केलं की मध्ये ते 2 महिने कामावर नव्हते. ते 2 महिने आत्रेत लिहित होते. साधारणपणे हे ग्रह उच्चीच आहे, तुम्हाला सध्या त्रास आहे. आपल्याकडे जसं गेल्यानंतर ते आपल्याकडे पोगोटवाले वगैरे असं की नाही, किंवा कोणी असं तुम्हाला खरं सांगायचं ना, तर तुमच्या कष्टाची किंमत नाही होत. कोणत्याही माणसाला असं वाटत होतं की माझ्याकडनं तुम्ही इतकं लोकांसाठी करतात पण लोकांना त्याची किंमत नाही. हे दिसतं, समोरच दिसते माझ्या. त्यांना कसं समोर दिसतं कोण वाटलं, पण ते समोर दिसतं त्यांना एकदम की तुमच्या कष्टाचे चीज होत नाही आणि तुम्ही खूप त्रास सहन केला आहे. आता हे तर कोणी म्हणते, कोण असं तर करा बरं का, आपला व्यवसाय असेल तो, पण ते करा. तर तुम्ही खूप कष्ट सहन केले लहानपणापासून, पण लोकांना त्याचेही नाही, किंमत नाही. आता याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे. पण एक नक्की आहे की 4 महिन्यानंतर तुमचं हे सगळं चित्र बदलून जाईल. असलं काहीतरी आपल्याला ना, असलं की त्यात इंटरेस्ट वाटतो. मग आता हे सगळं त्याने ह्याच्यात चालवलं, मराठा चालवलं सगळं, त्याच्यावर 2 महिने तर काय सांगावं. तर अशा गोष्टी आहेत खऱ्या, पण त्यात माणसाला जेवढा इंटरेस्ट आहे, म्हणून महाराजांनी ते विचारलं होतं तेव्हा की 1-2 महिने गेले तर त्यानंतर तुम्हाला मोठा अचानकपणे काहीतरी होईल, ऑफिसमध्ये होईल, पे रिव्हिजन होतील, काय होतील काय सांगता येत नाही, पण तुम्हाला मोठा धनलाभ दिसतोय समोर 2 महिन्याने. आणि 3 महिन्यानंतर तुमची एका सत्पुरुष अशी गाठ पडणार आहे. काय लक्षात राहील म्हणजे असं सहज एकदा महाराजांनी विचारलं होतं. ते म्हणले 2 महिने नक्की लक्षात राहतो, वाटच बघत राहणं, मोजतच राहणं, 60, 59, 58, 57, कारण आता धनलाभ किती जवळ आहे. म्हणजे माणसं चित्त कसं गुंत माणसाचं आणि कशात गुंतलं. मला सांगा, व्यापक स्वरूपाचा काय धनलाभ झाला तरीसुद्धा काय तो शिल्लक राहणार आहे का मला सांगा. समजा अगदी हे खरंच आहे असं गृहीत धरू आपण, असते ते एक शास्त्रच आहे, वेदांगामध्ये ते बसतं, पण त्याच्यामध्ये ते शास्त्र आहे. पण तरीसुद्धा आज मला कशाचं आकर्षण आहे किंवा मी कशात गुंतलेलो आहे ते शोधून काढायला ह्या जागा बऱ्या आहेत. तर ह्याच्यात ते गुंतलेलं आहे. जसं त्या घरात काय असेल ते आपला काय संबंध येतं. माझ्या घरातलं म्हणजे चला पाहू आपुले निज घरं, त्यातलं खरं सांगायचं तर मला माहीत पाहिजे की माझ्या घरातलं म्हणजे माझ्या वृत्ती प्रवृत्ती भय भीती अमकं तमकं काय जे काय आशा आकांक्षा इच्छा सगळं जे काय असतं ना, त्या सगळ्या तृष्णा ते सगळं ते खरं माझं काम तिथे आहे की त्याच्यातलं काय ते शोधून काढा आणि काय दूर करता येईल ते करा, किंवा त्यांनी काय मार्ग सांगितले ते अवलंबा. तर त्यामुळं हे होतं. हे जर लक्षात आलं तर काही त्रास नाही. माझं ऐकावं अशी अपेक्षा आहे म्हणून न ऐकल्याचं दुःख आहे, हो की नाही. तसं प्रत्येक बाबतीत आहे. असं व्हावं असं वाटतंय, सुनेनं असं वागलं पाहिजे असं मला वाटते, म्हणून ती तसं वागत नाही याचं दुःख आहे. तिने तिच्या मनाप्रमाणे तिने वागावं अशी जर आपली अपेक्षाच ठेवायची असली तर अशी ठेवली समजा,
तर ती तिच्या मनाप्रमाणे वागते, त्यामुळे तिला आनंद आहे. असं आधी म्हणणार नाही ना, त्यामुळे अडचण तिथंच आहे थोडीशी. पुढचं म्हणणार होतं पण की तिने तिच्या मनाप्रमाणे वागावं, असं जर माझीच इच्छा आहे तर ती तिच्या मनाप्रमाणे वागते, याचा मलाही आनंद आहे आणि तिला तिच्या मनाप्रमाणे वागता आल्यामुळे तिला आनंद आहे. मी खरं सांगायचं ते इतकं सोपं ते तिथेच ठेवलेलं आहे, पण हे तिच्या आपल्यात नाही, ते माझ्या मनात आहे. तर माझ्या मनातलं सोडवायचं कसं हे कळणार कोणाला? मलाच. शोधणार कोण? मीच. सांगणार कोण? गुरु. कसं शोधायचं ते सांगणार, ते बरोबर सांगणार. ते त्यातलं तेवढं काढून दाखवणार की इथे जागा आहे. मग अशी किती आशयाची जागा, किती अपेक्षेच्या जागा, किती याच्या जागा, काय त्याला अर्थच नाही. भय असतं माणसाला मनात, भय वाटतं, सुटतच नाही माणसाचं. असं होईल का, तसं होईल का, जरा तरी त्याला काहीतरी व्हायला लागलं, त्याला वाटतं आता काय खरं नाही. काही नाही, सगळं खरं आहे. थोड्या वेळाने बघू काय होते ते, अजून थोड्या वेळाने बघू, अजून थोड्या वेळाने बघू. आपण नाही बघितलं सकाळपासून. थोड्या वेळाने बघू, 2 वाजेपर्यंत बघतच होतो काय होते ते, डोळा काय उघडत नाही. म्हटलं आपली वेळ 4 नंतर आहे, बघू. तोपर्यंत काय होते ते बघू. तोपर्यंत आपल्याला गडबडून जायचं काय कारण नाही, पळापळ करायचं काय कारण नाही, त्यावेळेला बघू ना काय ते. पण तसं नाही. ते मुलगा लहान आहे, आता तो मोठा झाला, त्याला मार्क मिळतील की नाही, ते प्रवेश मिळेल की नाही, याच शाळेत त्याच शाळेत अमुक होईल का, त्यावेळेला ती CET कशी असेल, त्यावेळेला कशी असेल त्यांना आजसुद्धा सांगता येत नाही. अहो ते असतील का नाही सांगता येत नाही. CETचं काय सांगणार ते माणसाला, त्याचा फॉर्मॅट त्यावेळेला ते काय फॉर्मॅट असेल तो असेल. पण मला आज त्याच्यावरती काही माझा वेळ घालवण्याची गरज आहे का? मला वेगळी प्रवेश परीक्षा द्यायची आहे, तिच्यात माझी काही तयारी आहे का करायची, की बाबा मी भगवंताने आजपर्यंत एवढ्या माझ्यासमोर गोष्टी दिल्या, अक्षरशः माणसाला काय दिलं नाही असं नाही. ज्यांना उणीव वाटत असेल ना त्यांचं काहीतरी गैरसमज आहे असं समजायला हरकत नाही. मी अगदी स्पष्टच म्हणतो, ज्यांना कोणाला असं वाटत असेल की मला दृष्टीची उणीव दिली, मला काय प्रपंचातली काही उणीव दिली, वस्तूपासूनची उणीव दिली, अमुक दिलं, हे नाही ते नाही, मला रिकग्निशन नाही, बाहेर अमुक नाही तमुक नाही, काय त्यांचे ते पैसा असेल तर तो ते पैसा नाही, किंवा नोकरी करत असेल तर त्याचं ते प्रमोट होत नाही, अमकं होत नाही. सगळं बरोबर भगवंताने दिलेलं आहे. त्याला काही द्यायचं ठेवलेलं नाही. त्याचं फक्त काम करायला ते पुरेल का नाही एवढं बघितलं आहे. त्याचं खरं काम जे आहे ना ते करायला पुरेल का नाही, आणि मग उरलेलं आहे तर ते त्याचं प्रपंच चालेल का नाही एवढं बघितलेलं आहे. तर ते बघितलं जातं. आता ठीक आहे, प्रपंचाचा असेल तर थोडा सबुरीचा भाग असेल. झाड लावल्याबरोबर दुसरी उगवला असं होत नाही. पळण्याची बाशिंग बांधले ते जे सांगितलं ना महाराजांनी तसं आहे. त्यामुळे ते लावलं आहे तर प्रपंचातलं आहे, ते मायेतलं आहे. त्यामुळे ते तेवढं वर जायला त्याला कदाचित 6 महिने लागतील, वर्ष लागेल, काय जे लागणार असेल ते लागेल, कारण ते प्रपंचातलं आहे. भगवंतानी जे आतलं दिलेलं आहे ते तुम्ही कुठल्याही क्षणी तुम्हाला उपलब्ध आहे आणि ते कितीही मोठं होऊ शकतं. मला सांगा, एखाद्याचं मन एखादं म्हणजे संकुचित आहे मनाने, असं गृहीत धरू आपण. आपल्यासारखं काय समजू की संकुचित आहे मनाने, वस्तू चटकन उचलून द्यावी असं काही वाटत नाही, पण एका क्षणी त्याला असं वाटतं की द्यावीच ठरलं की उचलतो देऊन टाकतो. आता ह्यामध्ये किती वेळ लागतो? झाडासारखा वाढायला काही वेळ लागतो का? संकुचिततेची विशालता व्हायला किती वेळ लागतो नक्की? काही नाही लागत. फक्त मन एकदा म्हणावं लागतं की ही दिलं की दिलंच त्यानं बघा, काही नाही. आता त्या मनाचं खरोखरच हे परिवर्तन असेल तर ते परिवर्तन व्हायला एक क्षण पुरेसा आहे. ते एका क्षणात मुक्ती वगैरे जे काही कृष्णमूर्ती म्हणतात ना, ते त्यामुळं ते एका क्षणातच शक्य आहे. ते म्हणतात की त्याच क्षणी ते शक्य आहे की ज्या क्षणी मला मुक्त व्हायचं आहे, ज्या क्षणी मला नाम घ्यायचं ठरलेलं आहे त्या क्षणीच ठरले आहे. आता उद्यापासून परवापासून प्लॅनिंग काही नाही, आत्ता सुरुवात केली आणि मोकळा झालं, इतकं ते सोपं आहे. त्या क्षणी ते शक्य आहे. या क्षणी घेतलेलं नाम मला उद्धरून जायला उपयोगी पडेल एवढं सुद्धा तयारीचं असू शकतं. पण असं विजयाचं वृक्ष करण्याचा कार्यक्रम नाही होणार. तो मायेतला कार्यक्रम आहे, तो तेवढ्या गतीनं होणार. पण म्हणजे प्रारब्धाच्या गोष्टी आहेत जशा त्यावेळेला फलित होतं. पण भगवंताच्या मार्गातलं काहीही कधीही फलित होऊ शकतं. तर तो काळाच्या पलीकडे आहे ना, हे सगळं काळाच्या अधीन आहे. त्यामुळं अधीन असल्यामुळे त्याला वेळ लागतो. अधीन असल्यामुळं त्याला ते हे काय वर्ष लागलं, 6 महिने लागले, 3 महिने लागले, झाड लावलं, ते अमुक झालं, हे होतं. पण हे त्याच्यातलं यातलं काही नाही. यात केव्हाही मी केवढा व्यापक आहे ह्याची कल्पना जर खरोखरच करायची असेल तर शांत चित्ताने बसावं आणि खरोखर महाराज जेवढे व्यापक आहेत तेवढा मी आहे आणि तेवढं ते मला करू इच्छित आहेत. पण मीच माझं घर सोडायला तयार नाही, मीच माझे बंध सोडायला तयार नाही, मीच माझी संकुचितता सोडायला तयार नाही, ही अडचण आहे. म्हणून त्यांनी म्हटलं मी ठकलो यामुळे. मी एवढा व्यापक असून मी असा होतो तरीसुद्धा, आणि ते ठकल्यामुळं झालं काय, निजहित काय, तर माझं खरं हित मी आनंदी होण्यात आहे, आनंदी आहेच, फक्त मी तसा प्रत्यक्ष अनुभव घेण्यात आहे. असणं आणि अनुभव असणं म्हणजे थोडासा फरक आहे. ते असण्याचाच अनुभव असतो, नसलं तर अनुभव कसा घेणार? त्यामुळे असण्याचाच अनुभव आहे, पण मी आहे तर आहेच. जन्माला आला तो भगवंताचाच आहे, पण तो भगवंताचा आहे ह्याचा अनुभव येणं हा जो भाग आहे तेवढा राहिला, तर ते निजहित माझं.
त्यामुळं मला माझी ह्या लौकिक प्रपंचाची किंवा ह्यातल्या गोष्टींची काळजी करायचं काय कारण होत नाही, कारण मी संकुचित नाहीच पाहत, मी व्यापक आहे. म्हणजे तिथे तुमचं कोण करेल, तिथे तुम्हाला कोण मार्ग दाखवेल, तिथे जो बसला आहे भगवंत तो मला मार्ग दाखवेल, हे त्याचं उत्तर आहे. कुठल्याही कसल्याही प्रसंगामध्ये तिथे भगवंत बसलेला आहे, तो त्याचा मार्ग दाखवेल. आता लौकिकातली गोष्ट आहे तर कदाचित मैलभर चालावं लागेल, ते बरोबर आहे, पण तो तिथं आहे आणि आत्ताही इथं आहे. मला समाधानी राहायला 1 मैल चालायची गरज नाही आहे, वस्तू मिळवायला 1 मैल चालायची गरज लागेल, गावी जायला 1 मैल जायची गरज लागेल, पण मी स्वतः आनंदी असायला मला कसल्याची गरज लागत नाही. मी आनंदी आहेच आणि फक्त मला आता त्याचा अनुभव यावा. तो अनुभव यावा ह्याची एकदा तहान लावून देणं हे खऱ्या गुरूंचं काम आहे बघा. आणि म्हणून ते म्हणले मी कसा ठकलो होता, मी असा कसा आहे तर माझ्या स्वरूपाचा अंत पाहता कुंठित वेदांत ऐसा व्यापक मी असता म्हणवे आवटा हात, स्वतःला मी एवढा आवटा हात मानतो. तर काय गरज आहे, मी का असा आकाश एवढा आहे. निजानंद पद अविनाशी हो, म्हणजे खरं सांगायचं तर अत्यंत अविनाश, ज्याला काही कशाचाही स्पर्श होत नाही. ते जे गीतेत वर्णन केलेलं आहे, पहिल्यांदा आत्म्याचं वर्णन वगैरे करताना जे केलेलं आहे तसं आहे परिस्थिती. तर नैनंद छिंदंती शस्त्राणी नैनंद हती पावका, मला स्वतःला आत्मस्वरूपाला काही होऊ शकत नाही. बोट जळेल पण आत्मस्वरूपाला काय होणार नाही. बोट जळेल म्हणजे मला ते आठवण झाली म्हणून मी मुद्दाम म्हटलं. हे आपले बाबा महाराज आहे तिथे असतात, तर त्यांचे ते सिगरेट ओढायचे, ते सिगरेट धरलेली होती हातात, यांना ध्यान लागलेलं. तिथे अखंडित ध्यान आत्मरूपी आहे का, तिथे लिहिलेलंच आहे, त्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा ते वर्णन केलेलं आहे, अखंडित ध्यान आत्मरूपी. तर ते तसे हातात ते होतं आणि बाजूलाही बसलेली होती ती मंडळी, आपली बाजूला ध्यानाला बसलेली ती तशीच बघत बसलेली होती यांच्याकडे. यांचं ध्यान लागलं आहे ते त्यांच्या आत्मस्वरूपात आहेत. ते जळत 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 मागं आलं आणि शेवटी त्या बोटाला लागलं आणि बोटाची कातडी जळायला लागली. त्यावेळेला वास आला. तेव्हा ह्या मंडळीनं वाटलं की अरे आपल्या समोर घडते, आपण त्यांना हे केलं पाहिजे, म्हणून त्यांना ध्यानातून उठवले. ते म्हणले हो का बरं, अरे त्याचं बोट जळले, तर हो का बरं असं त्यावेळेला म्हणाले. हे कारण ती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी हे सगळं जळून गेलं असतं, त्यांना फरक पडला नसतं. हे ज्याचे आहे एवढी क्षमता तिथे आहे. प्रश्न वस्तूचा नाही, काय झालं याचा नाही, त्यांची मनस्थिती काय होती याचा आहे. अखंडित ध्यान आत्मरूपी हे जे शब्द वापरले आहेत, तर तसे माझी अवस्था तशी आहे. खरं म्हणजे जे महाराज स्व म्हणाले ना, मला म्हणजे बरोबर आहे, ते एका अर्थाने खरं आहे. आपले व्यवहार विचार केले तर मला खाली यायला कष्ट होतात तुमच्यात वावरायला, कारण तुम्ही तुमचे विचार करत राहता स्वतःपुरते. तर त्यात मी स्वतःपुरता कधीच विचार केला नाही. असं ज्यांचं आहे त्यांना खाली यायला, म्हणून त्यांना ते खाली यायला कष्ट होतात. ते आत्मस्वरूपात होते. समजा ही कोणी नसती तर काय झालं असतं, तर बोटं जळत गेलं असतं आणि ते संपले असते आणि पडले असते खाली आणि एक बोट जळलं असतं समजा. गृहीत धरू आपण म्हणू काय व्यवहार आहे, काय असं आहे का तसं आहे का, आधी लोक का काळजी घ्यायला. आता त्या काळात ह्या अर्थाचे व्यसन हे ते स्वरूप त्याला नव्हतंच, पण त्यामुळे ते तसं असायचं. तर त्यांना त्याचं काय नाही. चहा ठेवलेला असायचा तो शिळा चहा होता. किती लोक ते शिळा चहा पिऊन बरे झालेले लोक आहेत. बाकीचं कशाला. सूक्ष्माची सत्ता काय असते याची आपल्याला कल्पना नाही, म्हणून आपण ह्या सगळ्या उड्या मारतो. खरं सांगायचं तर ते बाजूला ते त्यांना चहा आणून द्यायची ड्युटी होती 4 वाजताची. ते माणसाची सत्ता आहे तशी. त्या काकू चहा पाठवून द्यायच्या, तो चहा यायचा जिथं त्या ह्याच्यावर ठेवलेल्या असायचा, बाजूच्या त्या म्हणजे आपण सिमेंटच्या छोट्या भिंती असतात, बाजूला बाथरूम असायची तशीच केलेली त्या खोलीत वगैरे त्या टाईप. तर तसं तिथे तो चहाचा कप ठेवलेला असायचा. कधीतरी कोटभर घेत ठेवून देत तिथं. कोणी नंतर आला, कधी 2-2 दिवसाले हे कुठं पोट धरून आला, कुठं काय धरून आला, असं होते तसं होते तसं होते, बेस पडायचं. जर चहा पिऊन टाक. आता त्या 2 दिवसाचा चहा पिणाऱ्याचा असं बघायचा तो, पण समोर बाबा महाराज बसले, त्यांचं लक्ष असायचं तर माझ्यासमोर प्याल्यानंतर एखादं ध्यान लागवं त्याची अवस्था पुन्हा परत त्या चुकीचा त्रास नाही. हे करायला लावून हे त्यांनी करायच्या गोष्टी आहेत. मला एवढंच म्हणायचं की हे जे काय आहे ना, ही सूक्ष्म सत्ता आहे ते काम करत नाही. म्हणून महाराजांनी ते सांगितलं ना, ती ठीक आहे त्यांना जरा त्रास होतो आहे का, दामल्यांच्या वेळेला झालं, ते बाहेर प्रवासाला गेले तेव्हा झालं, तर ते आपल्याला माहिती आहे ती पोटदुखी आहे. असं का, बरं ठीक आहे. बाहेर जाऊन ते कुठला पाला होता तो उपटून आणला, म्हणजे हा जरा त्यांना पदराला बांधायला सांगा. पोटदुखी नाही दुसऱ्या दिवशीपासून. आता पदराला पाला पोटदुखी, आपलं विज्ञान काय म्हणजे कसं काय, ते विज्ञान म्हणजे गुंडाळून ठेवायला गेलं पुस्तक. ते बरोबरच आहे ना, ते गुंडाळण्यासारखंच पुस्तक आहे. ते शेवटी गुंडाळावंच लागतं, कारण आत्मस्वरूपात विज्ञानाचं काही चालत नाही ना. तर त्यामुळं तसं आहे, ही आत्म्याची सत्ता काय काम करते ह्याची आपल्याला कल्पना नाही. म्हणूनच केवळ
आणि ती सत्ता जशी जिथं काम करते तिथं आपण पोचलो तर ती तशीच काम करते. काम एकच आहे, तिचं ह्या सगळ्या दृश्य विश्वावर सत्ता आहे. म्हणून तिने ठरवलं तर ते होणार, हे ठरलेलं आहे. कारण तिने ठरवलेलं आहे, ती त्या मायेच्या पलीकडची सत्ता आहे. तर आपणच जर ते आहोत तर आपण तसं असायचा, म्हणजे ते जाणून घ्यायचा आणि तसं व्हायचा प्रयत्न करणं आहे आपलं खरं फर्स्ट अँड फॉरमोस्ट ड्युटी. जसं म्हणायची गुरुदेव, तसं फर्स्ट अँड फॉरमोस्ट ड्युटी नाही का ती पाहिजे. मग ही थोडीशी ध्यानाने आणखीन साधेल, फक्त आपण प्रयत्न करीत असावा. ते म्हणणे ना, निजानंद पद अविनाशी हो तजिले मी त्यासी. मी एवढं अविनाश पद आहे माझ्या ठिकाणचं, तर ते मी हे असले कशाच्या नादाने टाकून मणी घे काचवटी तैसा. म्हणजे एखादा रत्न किंवा हिरा टाकून त्याच्याऐवजी कधी काचेचा तुकडा घ्यावा तसं मी व्यवहार केला. हो टाकून मणी घे काचवटी तैसा रमलो विषयांशी. विषय म्हणजे जी तुम्हाला गुंतून ठेवणारी गोष्ट आहे ती काही असू दे. माणसाला काय चित्र गुंतेल, हे ते गुंतेल, झाड गुंतेल, माणूस गुंतेल, काही गुंतेल, त्याचे काय गुंतेल ते जे भगवंताकडे जाऊ देणार नाही, वाटेत आड येईल आणि गुंतून ठेवेल, तर त्याचे गुंतून ठेवेल ते त्यात मी रमलो. म्हणून मी काय केलं तर टाकून मणी घे काचवटी तैसा. एखादी काच किंमत माहीत नसली म्हणजे असे व्यवहार होतात. मामा जे सांगायचे ना ते चरित्रामध्ये आपण वाचत असतात, त्या आदिवासी माणसाला घड्याळात काहीतरी भीती वाटली उलटी, त्याच्यात आवाज येत होता, कुणाचं तरी तिथे आलेल्या माणसाचं घड्याळ पडलं. म्हणून तो घेऊन आला, त्याला तो घाबरत होता का त्या टिकटिकीची घड्याळ होती, व टिकटिक आवाज यायचा त्याची. तर त्यामुळे तो बरोबर ती घेऊन आला आणि तिथे जवळच्या त्या गावाच्या जवळ आल्यानंतर तिथे जे काय हॉटेल होतं तिथे त्याला भूक लागली ती, म्हणून त्याला चहा प्यायचा होता. तर त्या माणसाने तो म्हणला माझ्याकडे तर का पैसे नाही. तर तो म्हणला तो मनुष्य होता, तो हॉटेलवाला बरोबर होता ना, त्यांनी विचारलं ती घड्याळ देतोस तुझ्याकडे काय नसलं तर तू चहा घेऊन जा. हो हे त्रासच आहे, ह्याच्यात काहीतरी भूत आहे म्हणला, ते टिकटिक करते सारखं. ते मामा म्हणाले त्याला त्याची किंमत नाही कळली, त्याला कळली होती म्हणून त्यांनी घड्याळ घेतलं आणि चहा देऊन टाकला त्याला एक कपर. म्हणजे हे त्याची वस्तूची किंमत नसली कळली म्हणजे असले व्यवहार होतात. तर ती वस्तूची किंमत कळली पाहिजे. मग टाकून मणी घे काचवटी तैसा रमलो विषयांशी. नवल आता आपल्या दृष्टीनं सगळं पुढचं नवलच आहे. नवल श्री गुरुची करणी चिद्रूप प्रकाशला तरणी. हे जर आपल्याला पहिलं कळलं असेल तर शेवटचं कळायला सोपं आहे. बोल्या निजहिता मुकलो आपुल्या निजहिता मुकलो तारे कैसा मी ठकलो. हो तारे कैसा मी ठकलो. हो तारे कैसा मी ठकलो. आपुल्या निजहिता मुकलो. आपुल्या निजहिता मुकलो. हो तारे कैसा मी ठकलो. हो तारे कैसा मी ठकलो. हो तारे कैसा मी ठकलो. माझ्या स्वरूपाचा अंत पाहता कुंठित वेदांत. माझ्या स्वरूपाचा अंत पाहता कुंठित वेदांत. ऐसा व्यापक मी हा असता म्हणवी औट हात. ऐसा व्यापक मी हा असता म्हणवी औट हात. कैसा मी ठकलो. हो तारे कैसा मी ठकलो. हो तारे कैसा मी ठकलो. आपुल्या निजहिता मुकलो. आपुल्या निजहिता मुकलो. हो तारे कैसा मी ठकलो. हो तारे कैसा मी ठकलो. हो तारे कैसा मी ठकलो. निजानंद पद अविनाशी हो. निजानंद पद अविनाशी हो.
त्यजिले म्या त्यासी निजानंद पद अविनाशी हो त्यजिले म्या त्यासी टाकुनी मणी घे काचवटी तैसा टाकुनी मणी घे काचवटी तैसा रमलो विषयासी टाकुनी मणी घे काचवटी तैसा रमलो विषयासी होता रे तैसा ऐसा मी ठकलो होता रे ऐसा कैसा मी ठकलो होता रे ऐसा कैसा मी ठकलो आपुल्या निजहिता मुकलो आपुल्या निजहिता मुकलो होता रे ऐसा कैसा मी ठकलो होता रे ऐसा कैसा मी ठकलो होता रे ऐसा कैसा मी ठकलो नवल श्री गुरुची करणी चिद्रूप प्रकाशला तरणी नवल श्री गुरुची करणी चिद्रूप प्रकाशला तरणी द्वैत नासुनिया तमते भरली द्वैत नासुनिया तमते भरली निजरंगे भरणी द्वैत नासुनिया तमते भरली निजरंगे भरणी होता रे ऐसा कैसा मी ठकलो होता रे ऐसा कैसा मी ठकलो होता रे ऐसा कैसा मी ठकलो आपुल्या निजहिता मुकलो आपुल्या निजहिता मुकलो होता रे ऐसा कैसा मी ठकलो होता रे ऐसा कैसा मी ठकलो होता रे ऐसा कैसा मी ठकलो नकळत ज्या गोष्टीची माणसाला खरं तर आशा आहे असावी ती शांती समाधान राहतं कुठे नक्की आपल्याला असं सांगता येईल का की ही जागा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होईल त्याची सर्वात निश्चित असलेली जागा ही आपल्याकडे आणि तिचा सर्वात अभावही आपल्याकडेच बाकी जगात शांतता वगैरे काही खरं नाही ते आपण अपेक्षा पण करू नयेत ती कधी आणणारही नाही कारण तो मायेचा आविष्कार आहे ते अशांत ठेवल्याशिवाय राहणार नाही जगाला त्यामुळं तो स्वभाव आहे ते तसं होणार मनाचा मोठा विस्तार म्हणजे जग बाकी काय नाही तर ते तसंच राहणार तर सर्वात शांतीच्या आपल्या दृष्टीनं जागा कुठली निजानंद जो आहे त्याला कोणी आनंद म्हणेल कोणी शांती म्हणेल समाधान म्हणेल या रूपाने ती आपल्याकडे आहे फक्त माझ्याच चुकीच्या विचाराने माझ्याच संकुचित विचाराने मी त्याची खळबळून टाकलेली आहे ती अशांती केलेली आहे कुठले तरी विचार आहेत आपल्याला त्यातला फरक कळतो बरं का काही विचार असे असतात की जे आले की मनाला शांतता येते आणि काही विचार असे आहेत की जे आले की मनाला अशांती येते म्हणजे दोन्ही तिथंच आहेत काम आता जे अशांत आहे ते बाजूला केलं जे शांत आहे ते धरून ठेवलं की झालं आपलं काम आता जे शांत आहे ते धरून ठेवायचं आहे मग त्याच्यासाठीच हे सांगितलं की नवल श्री गुरुची करणी त्यांची तयारी आहे पण घेणाऱ्याची नाही आहे महाराज म्हणले अनुभव तयार आहे घेणारा पाहिजे तो कोण ते आपणच तर आपल्याला खरोखरच ते मिळेल पण खरोखरच मिळेल यासाठी माझ्याकडून जी अनुकूलता पाहिजे ती पाहिजे ना मला व्याप कमी करायचे आहेत खरं सांगायचं तर ही संतता आणखीन दान आता कुणाच्या वाट्याला व्याप येणं हा मी स्वतंत्र विषय समजतो एखाद्याच्या वाट्याला प्रपंच मोठा आला संकट मोठी आली काय प्रसंग मोठे आले काय आले तर त्याच्यामागं तो व्याप लागतो पण बाहेर पडणंही त्याच्याच हातात असतं खूप वेळा ज्याच्यातल्या 90% वेळा त्यातून बाहेर पडणं त्याच्या हातात आहे तर अशा तऱ्हेचे जे अपवादभूत लोक क्षणभर सोडले तर उरलेले हे स्वतः त्यातून बाहेर पडायला स्वतः तयार नसलेले लोक आहेत
त्यांना ते शक्य आहे आणि त्यांनी ते केलं तर ते ही शांतीच्या ठिकाणी पण ते राहू शकतात. मला शांत राहायला मला सांगा कुठे नक्की जावं लागतं? खरं सांगत का कुठे जावं लागतं नाही, मी आहे त्या जागी शांत राहू शकतो. त्याला पूरक अशा जागी जाणं हे माझं सत्संगाचं कर्तव्य आहे. त्याला पूरक असतं ते. बाकीचे लोक आज 100 लोक शांत बसलेले आहेत, तिथे 101 आपोआप शांत होतो, हा सत्संगाचा गुण आहे. तुम्ही नसला तरी शांत होता, आपण नसेलही कदाचित, आपण अशांतही असू, पण तिथं आपण शांत असतो. त्याचं कारण का बाकीची सगळी शांतता त्याला कारणीभूत असते. तुम्ही बघा की सगळीकडे गलकासूर आहे, एखादा समारंभ आहे, कार्यक्रम आहे, लग्न आहे, अमकं आहे तमकं आहे, कोण कोणा म्हणे काय तसं आहे ते, कोण किती माणसं कोणाशी कसले विषय किती वेळ काय आवाजात बोलत असतात पत्तासुद्धा लागत नाही. त्यात आपण पण असतो, हे विशेष. पण तुम्ही आता बाहेर जाऊन बघा, इथे या दरीत बघा, कुठेही अशा ठिकाणी कुठेही जाऊन बघा, ते डोंगरावर बघा, आपण बोलायचं धाडस होत नाही मोठ्याने. ज्या वेळेला असं असतं त्यावेळेला एकदम मनुष्य मुळात बोलला ना तरीसुद्धा हळू बोलतो. तो व्हॉल्यूम कोण कमी करतो त्याचा? त्याला सत्संग म्हणतात. निसर्गामध्ये तो मांडून ठेवलेला आहे. त्यामुळे तिथं बसलो की मी झाडाखाली बसलो, समजा मी एकटाच असेल, आता 4 माणसं बरोबर घेऊन जर झाडाखाली बसली तर ती काय घरात करणार तेच करणार, हॉलमध्ये करणार तेच करणार, ते नाही. तिथं एकटा आहे. मुळात आधी त्यांनी एकांताला किंवा शांतीला पूरक काम केलेलं आहे आणि त्या पूरक कामाला तो अशा ठिकाणी जाऊन बसलेला आहे की तिचे झाड काही त्याच्याबरोबर गप्पा मारत नाही. बघा तुम्ही की त्याच्याकडून काहीच नसतं. त्यामुळं आपल्याकडून काही नसायला वाव आहे तर आपण काहीच करत नाही त्या ठिकाणी. मग आपोआप म्हणजे जसं व्हॉल्यूमनुसार काही वेळेला माणसं खूप बोलत असली म्हणजे ते व्हॉल्यूम वाढवावे लागतात. वेगवेगळ्या ठिकाणी आपण कार्यक्रमात वगैरे बघितलं असेल, मग त्यातली काही माणसं गेली म्हणा, कमी झाली म्हणा, काय झालं की व्हॉल्यूम हळूहळू कमी करावा लागतो. तो व्हॉल्यूम फार मोठा वाटतो. माणसांचा गलका असला म्हणजे हा व्हॉल्यूम पण मोठा होतो. तसा गलका नसलेल्या ठिकाणी बसणं हे सगळे पूरक कामं आहेत आपले. आपण समजा झाडाखाली आहात, नदीच्या काठी आहात, नदीचा आवाज ऐकू यायला पाहिजे इतपत आपण शांत राहावंच लागतं. तर नदीचा सुद्धा एक स्वतःचा वाहत्या नदीच्या पाण्याचा आवाज आहे, पण तो आवाज ऐकू यायला. आता समजा ही जर समजा माणसं ते आता समुद्राकाठी नाही का लोक बसत, तिथे एक समुद्राचा आवाज आहे, तसं नदी गाज असते, तसं इकडे हे जसं हे आहे नदीच्या काठी आहे, तर नदीच्या काठी नदी वाहते समजा. आणि आपण समजा एक 5 माणसं घेऊन गेलो आणि सर्वसाधारणपणे आपण जातो म्हणजे डबे घेऊन वगैरे काय असेल ते, तर तसलं करून घेऊन गेलो तिथं म्हणजे मग ते तुला मला हे अवघं हे घे, ह्याच्याचं चव वेगळी आहे, अमकं आहे तमकं, हे टेस्ट कशी आहे बघा, अमकं आहे गेली, नदी गेली, नदीचं कार्य गेलं, आपलं ते व्यापकता गेली, शांती गेली, सगळी गेली. बरं करायचंच असलं तर तसं करावं, पण त्यासाठीच करावं, त्यासाठी शांतीसाठी जाईल. मग शांतीसाठी जायचं असेल तर शक्यतो एकटं जावं, शक्य असेल तर. व्यावहारिकदृष्ट्या आपल्याला ते शक्य नाही, तुमचा वय आहे, हे आहे, काही अडीअडचणी आहेत, तर बरोबर जावं. पण बरोबर जाण्याचं हे ठरवून जावं की आपल्याला काही बोलायचं नाही आहे. असं ठरलेलं असेल तर आपल्याला नदी काय बोलते ते कळेल, नदीच्या प्रवाहातून काय कळता येते ते समजता येतं ते कळेल. हे सगळं शक्य आहे. पण हे मला करायचं आहे काय? तर करायचं आहे तर नवल श्री गुरुची कारणी, मग ते दाखवून देतील कसं होतं. त्याचाही अनुभव पाहिजेच ना शेवटी. मग तो द्यायची त्यांची तयारी आहे. मी जर ही पूर्वतयारी करणार असेल तर उरलेली तयारी करायला ते तयार आहेत की तिथे तो अनुभव मिळावा, शांतीचा अनुभव यावा, स्वतःशी लक्ष जावं, मग आपल्या खळबळ कळावे, मग ती हळूहळू शांत व्हावी. हे सगळे अनुभव नवल श्री गुरुची करणी चिद्रूप प्रकाशला तरणी. आपल्या मनामध्ये या प्रकाशला द्वैत नासून या तमते भरले. मला सांगा, ज्या वेळेला नदीचा आवाज माणसाला येतो त्यावेळेला त्याला स्वतःचा आवाज येत नसतो. एरवी त्याला स्वतःचा आवाज थांबवता येत नाही. त्याला कृष्णमूर्ती एंडलेस चॅटरिंग ऑफ द माइंड म्हणतात. म्हणजे बरोबर आहे, माइंड एंडलेसली चॅटर्स, सारखं सुरू आहे, बडबड सुरू आहे. बघा तुम्ही का अंथरुणावर पडलं ना तरी डोक्यातली बडबड थांबवता येत नाही, कारण त्याचा अभ्यास ज्या ठिकाणी करायचा आहे त्या ठिकाणी केलेला नसला तरी असं होतं. त्या ठिकाणी तिथे चॅटरिंग काय नाही त्या बाजूला. म्हणून ही त्यांची हे काय आहे, द्वैत नासुनिया, हे म्हणजे नासुनिया तब, द्वैत नासुनिया, द्वैत आणि तब नासुनिया, त्यांनी काय भरलं तर ते कळतं तिथे. शेवटच्या कडव्यात जे आहे ते तिथं कळतं. आता ज्या वेळेला समजा एक नदीच्या काठाचंच उदाहरण घ्या, नदीच्या काठी जाऊन बसलो, शांत बसलो आहे, आता नदीचा आवाज येतो आहे तर तिचा एक प्रवाह आहे. अनेक ठिकाणी प्रवाहांचं स्वरूप वेगवेगळं असतं, कदाचित मोठा आवाज असेल, छोटा आवाज असेल, जुळजुळ आवाज असेल, काय असेल ते असेल, तर तिथे जे आहे ते आपल्याला ऐकू येतं आपण शांत असलो म्हणजे. त्या क्षणी मनातला कुठलाही आवाज, कुठलेही विचार, कुठले काही ऐकू येत नाही, फक्त नदीचा आवाज ऐकू येतो. मला सांगा, आता द्वैत नासलं की नाही, निराश झाला की नाही द्वैताचा, त्या क्षणी तुम्ही नदी आहात, तिचा जो आवाज आहे तोच फक्त तुम्हाला ऐकू येतो, दुसरं काही ऐकू येत नाही. मग आणखीन ध्यान काही वेगळं नसतं, आणखीन आत्मस्वरूप काही वेगळं नसतं. जेव्हा तुम्ही एक असता त्यावेळेला फक्त आत्मस्वरूप आहे.
व तिथे एक आहे. त्यामुळं द्वैत नासून या तमही नासून या ती भरली. ते त्यांनी त्या आनंद जो भरला तो काय झालं त्यावेळेला, तर शांती किंवा आनंद, तुम्ही त्याला काय समाधान म्हणा, निजरंगे भरले. म्हणजे माझा जे म्हटलं ना सुरुवातीला, आपुल्या निजहिता मुकलो, माझ्या ठिकाणी आता मला सांगा, नदीच्या सहवासात बसल्यानंतर तिचा आवाज शांततेनं ऐकत राहावं, तिचा प्रवाह पाहावा, तिचं कर्तव्य पाहावं, सगळे असंख्य गोष्टी नदीच्याबद्दल आपण उत्तरायणमध्ये एकदा काहीतरी लिहिलं आहे. तर नदीबद्दल एवढं आहे की ते तिथे नदीच्या सहवासात शांत बसूनच कळतं. मग ते जे कळलं त्या क्षणी मी एकरूप होतो म्हणून कळलं. म्हणजे ते तिच्याशी एकरूप व्हायला मला एक निसर्गाचं, भगवंताचं एक प्रतीकाचं साधन लागलं. तेच कदाचित आता माझं घरी फुटत होईल, घरी माझ्या एकट्या बसून, खरं ह्या उपाधीची गरजच नाही खरं सांगायचं. पण जोपर्यंत मी एकटा ती शांती अनुभवू शकत नाही तोपर्यंत सत्संगाची किंवा निसर्गाची उपाधी मान्य आहे, कारण ती त्याला तिथं नेणारी आहे. त्यामुळे ते गेलं आणि शांत बसलं की आपल्याला, आपण या ठिकाणी द्वैत नासोनिया किंवा तमनासोनिया जे म्हटलं ते त्या ठिकाणी हा आनंदाचा प्रकाश आहे. पण तो प्रकाशाला हा अंधार जायचा आहे, तो कसा जायचा, तर हे द्वैत गेलं म्हणून तिथे नदीचा आवाज तेवढाच राहिला, माझा कसलाही आवाज नाही. मी शांत चित्ताने ते सगळं श्रवण करतो आहे. फक्त जणू काही एखाद्या नदीचं काही हे चाललं आहे, म्हणणं चाललं आहे, स्वगत चाललं आहे तिचं काही, आणि मी ते ऐकतो आहे. असं असेल तर त्या क्षणी आपला कसलाही आवाजात नाही. हा अनुभव घेणं हे आपल्या स्वरूपाची ओळख करून घेण्यासारखं आहे. तेव्हा ओळखीसाठी तिथे जावं आणि मग एकदा ओळख पटल्यावर आपण त्यातच राहावं. हाच तर त्यांना म्हणायचं बाकी काय म्हणायचं नाही. आणि त्या ठिकाणी तेवढं आपल्याला ह्या जन्माला येऊन निजहिता मुकलो म्हटलं आहे, तर ते होऊ नये यासाठी हा अभंग मला एकदा एक सावधान करण्यासाठी घेतलेला अभंग आहे. बाकीचे आपण अनेक प्रकारचे अभंग बघितले, पण ते मी केल्यामुळे मी असा आनंदरूप असताना, निजरंग असताना मी कैसा ठकलो कैसा, तर आपुल्या निजहिता मुकलो, यामुळे मी मुकलो. तर मला साधू दे, ते मला कळू दे. आणि नवल असं असताना निजानंदपद अविनाशी हो त्यजिले म्या त्यासी, आणि टाकूने मणी घे काचवटी तैसा रमलो विषयांशी. मग मला उपाधी, विषय म्हणजे उपाधी, तर ती माझी जेवढी जेवढी म्हणून कमी होईल तेवढा तेवढा आनंद वाढत जाईल. तर त्याच्यात आपण शोधून काढू कमी उपाधीत कसं राहता येतं. ते व्यवहाराने पण चांगलं आहे आणि आनंदालाही पोषक आहे. तर तसं राहिलं म्हणजे मग माणसाला त्याचा अनुभव येत जातो आणि तो वाढत जातो. तसा तो आपला वाढत जावा एवढी त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि ते शेवटी म्हणतात तसं. मग हे जर आपण करत असो, मी मागे एकदा म्हटलं होतं, जो जास्त मनापासून करणारा आहे अभ्यास, त्याच्याकडे जसं त्या शिक्षकाचं लक्ष असतं, त्यांचं सगळ्याच वर्गावर लक्ष आहे, पण तरीसुद्धा असं करणाऱ्याकडे जास्त लक्ष असतं की अरे ह्याच्याकडे लक्ष दिलं तर हा जास्त काहीतरी करू शकेल, हा तिथपर्यंत पोचू शकेल. तर तसा हा आत्मानंदापर्यंत पोचू शकेल असं लक्षात असलं म्हणजे मग नवल श्री गुरुजी करणे, चिद्रूप प्रकाशला तरणे. जर मला तिथे ते अद्वैत होत असेल, नदीशी होईल, झाडाशी होईल, पानाशी होईल, कशाशी काय असेल त्याच्याशी होईल, त्याच्या आविष्काराशी होईल कुठल्याही, आपला काल कृष्णमूर्तींचा विषय चाललाच आहे, तर तशा तऱ्हेचा हा एक जर तिथे अद्वैताचा अनुभव आपल्याला आलेला असेल तर गुरु तो आपल्याला कुठेही द्यायला तयार आहेत. फक्त मी कुठेही बसलो तरी तयार असावा त्यासाठी. शेवटी ऐकणारा तयार असला तर सांगणारा तयार असतो, तसं ते आहे. तर तसं ते द्यायला तयार आहेत. ते आपण जिथे असाल तिथे द्यायला तयार आहेत. फक्त उपाधीचं कमी करणं, अनावश्यक उपाधी टाळणं, हे सगळं आपलं काम आहे. मग ते करावं. आणि शेवटी असं आहे, थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध आहे पोहायचं, त्यामुळे थोडे कष्ट आहेत. उपाधी वाढवायची असली ना तर सगळीकडे दुकानं मांडलीच आहेत, जाल तिथून आपल्याला वस्तू मिळतील, बरोबर. गरजेचे आहेत का नाही इथे आपलं काम आहे. तसं ते पूरक काम आहे त्याच्यात काहीतरी. मग ते पूरक काम करीत असलं म्हणजे त्यांनाही आनंद होतो, हां हे ठीक आहे, हे गरजेचं आहे, केलं याने, छान झालं. तर अशा तऱ्हेचं तेवढं ते त्याला सहाय्य करतातच आहेत. आणि उरलेलं खरं सहाय्य करतात ते नवल कशात आहे, तर मी हे सगळं असं केलं, टाकूनी मणी हे काचवटी तसं एखाद्या काचेच्या तुकड्यासाठी मी माझ्या रत्नासारखा आत्मानंद घालवला, तर ते मला मिळवायचं आहे अशी ज्याची आतून प्रेरणा झालेली आहे, तर त्याच्यासाठी मग तो नाम घेईल, तो त्याच्या पद्धतीनं काय त्याला एकट्याने ध्यान घेईल, काय त्याला जे जमेल ते तो करील. तर त्याच्यासाठी आणि मग त्याला लक्षात येईल की आपण एकाकी असणं वेगळं, एकांतात असणं वेगळं. तर त्या अर्थाने मग तो एकांतात वावरेल. बाजूला किती लोक आहेत किंवा नाहीत याच्याशी सुद्धा त्याचा काही संबंध नाही. मधल्या टप्प्यामध्ये तो एकटा म्हणून बसेल, पहिल्या टप्प्यामध्ये कोणाबरोबर तरी अशा तऱ्हेच्या निसर्गाच्या सान्निध्यात बसेल, दुसऱ्या टप्प्यात आपल्या स्वतःशी बसेल, आणि मग कितीही लोक असतील किंवा नसतील तो
खऱ्या अर्थाने एकांतात राहील. मग हे अशा तऱ्हेनं टिकवता आलं तर आपल्याला प्रवास दिलेला आहे. आपण जेवढं करू तेवढा आनंद आपला वाढत जाईल आणि तेवढे आपल्या खरं जे स्वरूप आहे त्याची ओळख आहे. त्यांचं म्हणणं तेच आहे की एवढा व्यापक आहे मी की मी कशाला असं क्षुद्र अडकावं, कशाला असं छोट्या संकुचित अडकावं, असं त्यांना म्हणायचं. तेवढा भाव आपण लक्षात ठेवावा अशी विनंती करतो. उशीर झाला आहे, क्षमा करावी. आपुल्या निजहिता मुकलो, आपुल्या निजहिता मुकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. आपुल्या निजहिता मुकलो, आपुल्या निजहिता मुकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. माझ्या स्वरूपाचा अंत पाहता कुंठित वेदांत, माझ्या स्वरूपाचा अंत पाहता कुंठित वेदांत. ऐसा व्यापक मी हा असता म्हणवी औट हात, ऐसा व्यापक मी हा असता म्हणवी औट हात, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. आपुल्या निजहिता मुकलो, आपुल्या निजहिता मुकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. निजानंद पद अविनाशी हो त्यजिले म्या त्यासी, निजानंद पद अविनाशी हो त्यजिले म्या त्यासी. टाकुनी मणी घे काचवटी तैसा रमलो विषयाशी, टाकुनी मणी घे काचवटी तैसा रमलो विषयाशी, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. आपुल्या निजहिता मुकलो, आपुल्या निजहिता मुकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. नवल श्री गुरुची करणी चिद्रूप प्रकाशला तरणी, नवल श्री गुरुची करणी चिद्रूप प्रकाशला तरणी. वैष्णना सुनिया तमते भरली निजरंगे भरणी, द्वैतना सुनिया तमते भरली निजरंगे भरणी, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो, होता रे ऐसा कैसा मी ठकलो. आपुल्या निज
हिता मुकलो आपुल्या निज हिता मुकलो तारे ऐसा कैसा मी ठकलो हो तारे ऐसा कैसा मी ठकलो हो तारे ऐसा कैसा मी ठकलो. श्री रंगनाथ स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण. जय जय राम.